Hello dear students. So coming with a new video of 12th standard computer science paper 2 chapter number 1 that is introduction and organization to microprocessor 8085. तर आतापासून आपण काय करू ना 12th स्टँडर्डचे CS2 चे व्हिडिओज आपण स्टार्ट करतोय आणि आपण पहिल्या चॅप्टर पासून सुरुवात करतोय इंट्रोडक्शन अँड ऑर्गनायझेशन टू मायक्रोप्रोसेसर 8085. कारण हा चॅप्टर जो आहे हा आहे एकदम कोर चॅप्टर. जोपर्यंत तुम्हाला हा चॅप्टर समजत नाही यू कॅनॉट अंडरस्टँड द 8085 इन्स्ट्रक्शन्स बिकॉज CS2 मध्ये पूर्ण तुमचं मायक्रोप्रोसेसर 8085 आहे. तर आता एकदम आपण एक्झामच्या एकदम जवळ आलोय. ओनली फ्यू डेज आर लेफ्ट फॉर द बोर्ड एक्झाम. तर आता पण तुमच्याकडे टाइम आहे, तुम्ही तुमच्या टाइमला प्रॉपरली युटिलाइज करू शकता. मी मॅक्झिमम व्हिडिओज म्हणजे पूर्ण CS2 चा व्हिडिओज कव्हर करेल विथ लेस टाइम. म्हणजे प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो जास्त लेंदी नसणार, कारण आधीची प्लेलिस्ट जर तुम्ही बघितले माझे व्हिडिओज आहेत मी एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करत बसतो आणि तो व्हिडिओ खूप लेंदी होतो. ठीक आहे, तर आता काय करू ना, आता डिटेल्ड एक्सप्लेनेशन तर आपल्याकडे आहेच, पण कमी टाइममध्ये काय म्हणतो मी, कमी टाइममध्ये जास्त कन्सेप्ट आपण डिस्कस करू, रिवाइज करू, लर्न करू आणि CS मध्ये 100 आउट ऑफ 100 आणण्याचं टार्गेट ठेवू. प्रॅक्टिकल्स तर होऊन जाईल, प्रॅक्टिकल्स तर तुम्हाला मार्क्स भेटतील, कॉलेजमधून तुम्हाला मार्क्स डेफिनेटली भेटेल जर तुमचं एक्झिक्युशन तुमचा वायवा व्यवस्थित असेल तर. पण थेअरी एक्झामसाठी प्रिपरेशन करून देण्यासाठी मी आहे तुमच्यासोबत. फक्त जे सांगितले तेवढं तुम्ही फॉलो करा. आपण जे डिस्कस करतो तेच तुमच्या CS च्या पेपरमध्ये असणार आहे, नवीन काही नसणार आहे. ठीक आहे, तर आजपासून आपण CS2 चे व्हिडिओज स्टार्ट करू. सगळे चॅप्टर मी कव्हर करतो विद इन लेस टाइम. विल डिस्कस मोर कन्सेप्ट. आपला टार्गेट हाच आहे की कमी टाइम मध्ये जास्त डिस्कशन आपल्याला करायचं. सो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम वी विल डायरेक्टली स्टार्ट द रिव्हिजन ऑन दिस चॅप्टर. सगळ्यात पहिला चॅप्टर असतो इंट्रोडक्शन अँड ऑर्गनायझेशन टू मायक्रोप्रोसेसर 8085. तर मायक्रोप्रोसेसर 8085 आपण मायक्रोप्रोसेसर आपण MIPI असं म्हणतो. मायक्रोप्रोसेसर, आता मायक्रोप्रोसेसर काय असतो आपण पुढे चॅप्टर मध्ये डिस्कस करूच. ठीक आहे, तर जर तुम्हाला थोडं CS1चं आयडिया देऊ तर बघा CS2 मध्ये 12th स्टँडर्ड CS2 मध्ये बेसिकली आपल्याकडे 5 चॅप्टर्स आहेत. तर पहिल्या चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन अँड ऑर्गनायझेशन टू मायक्रोप्रोसेसर 8085. 21 मार्क्सचं वेटेज असतो. किती मार्क्सचं वेटेज असतो? 21 मार्क्स. आणि तुम्ही 21 आउट ऑफ 21 पूर्ण अटेम्प्ट करू शकता रे. हो, तुम्ही 21 आउट ऑफ 21 तुम्ही पूर्ण अटेम्प्ट करू शकता. आता जर तुम्ही सेकंड चॅप्टर बघितलं, सेकंड चॅप्टर असतो इन्स्ट्रक्शन सेटचा वेटेज असतो 43 मार्क्स. पण तुम्ही पूर्ण 43 मार्क्स अटेम्प्ट करू शकता का? नाही. यू कॅन ओनली अटेम्प्ट 23 मार्क्स. या 23 मार्क्स पैकी 10 मार्काचा कोडिंग असतो. काय असतो? 10 मार्काचा ALP कोडिंग असतो. कोणतं कोडिंग असतो? असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग कोडिंग असतो 10 मार्काचा. आणि उरलेले 13 मार्काचा तुम्हाला 3 मार्क्स आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन्स असतात विथ अँड फ्यू MCQs असतात. ठीक आहे, चॅप्टर 3 4 मार्काचा वेटेज आहे आणि तुम्ही पूर्ण 4 मार्क्स स्कोर करू शकता. एकच क्वेश्चन विचारतात. कधी कधी काय होतं ना, एकच क्वेश्चन विचारतात 4 मार्काला, किंवा 3 मार्काचा एक क्वेश्चन आणि 1 मार्काचा एक MCQ विचारतात. ठीक आहे, चॅप्टर 4 8 मार्क्स वेटेज, तुम्ही हा पूर्ण 8 मार्क्स अचीव्ह करू शकता. आणि चॅप्टर 5 जो आहे तो 18 मार्क्सचा चॅप्टर आहे. 18 आउट ऑफ तुम्ही 14 मार्क्स तुम्ही लिहू शकता. 14 मार्क्स तुम्ही लिहू शकता जर तुम्ही पूर्ण चॅप्टर व्यवस्थित प्रिपेअर केलं असेल तर. ठीक आहे, बाकी तुम्ही म्हणताल 43 मार्क्स, फक्त 23 मार्क्स का लिहू शकतो? कारण आपल्याला बाकीचे क्वेश्चन्स ऑर मध्ये टाकावे लागतात. ऍक्च्युअली पेपर तसं बघितलं तर 92 to 95 मार्क्स असतो, पण वी कॅन अटेम्प्ट द पेपर ओनली 50 मार्क्स. बरोबर. तर चॅप्टर 1 थोडं जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यापैकी. चॅप्टर 2 आणि तुम्हाला ALP कोडिंग समजायचं असेल तर तुम्हाला आधी चॅप्टर 1 क्लिअर करावं लागेल. So without wasting any time, let's start the chapter number 1, and the name of the chapter is called as Introduction and Organization to the Microprocessor 8085. तर आता हा मायक्रोप्रोसेसर असतो काय? ठीक आहे, कमिंग टू द मेन स्लाइड. व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर? सो मायक्रोप्रोसेसर इज द हार्ट ऑफ द कम्प्युटर. मायक्रोप्रोसेसर इज द हार्ट ऑफ द कम्प्युटर. कोणत्याही कम्प्युटरमध्ये हा मायक्रोप्रोसेसर काय करतो? युजरकडनं इनपुट घेतो, त्या इनपुटला प्रोसेस करतो. युजरने जो इन्स्ट्रक्शन दिले त्या इन्स्ट्रक्शनच्या अकॉर्डिंग आपला इनपुट प्रोसेस होणार आणि युजरला आपण एक आउटपुट रिटर्न करतो. फॉर एक्झाम्पल, मला एखादा कॅल्क्युलेशन परफॉर्म करायचं, मला एखादा ऍडिशन परफॉर्म करायचं, तर मी युजरला इनपुट पण देणार, म्हणजे इनपुट पॅरामीटर्स पण पास करणार, जसं की 10 + 10. आता मी कम्प्युटरला काय सांगतोय? 10 + 10. म्हणजे कम्प्युटरला मी इनपुट पण देतोय आणि ते इनपुटचं काय करायचंय ते पण सांगतोय, म्हणजे ऍडिशन करायचंय. आणि आपला मायक्रोप्रोसेसर काय करणार? युजरकडनं इनपुट घेणार, त्या इनपुटला प्रोसेस करणार आणि युजरला एक आउटपुट देणार. सो दिस इज हाऊ द मायक्रोप्रोसेसर वर्क्स. सो युजरकडनं एक इनपुट घेणं, त्या इनपुटला बायनरीमध्ये स्टोअर करणं, त्या इनपुटला प्रोसेस करणं अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन्स गिवन बाय द युजर, आणि त्या युजरला एक आउटपुट डिस्प्ले करणं. दिस इज द फंक्शन ऑफ मायक्रोप्रोसेसर. परत एकदा रिपीट करतो मी, नीट लक्ष द्या. मायक्रोप्रोसेसर काय करतो? युजरकडनं इनपुट घेतो, त्याला बायनरी फॉर्म मध्ये स्टोअर करतो इन द मेमरी. स्टोअर केल्यानंतर त्याला प्रोसेस करतो. अगेन प्रोसेस कसं करणार? इन्स्ट्रक्शन
गिवन बाय द युजर. युजर जसं इन्स्ट्रक्शन देणार, युजरने समजा मायनस सांगितलं तर मायनस होणार, युजरने समजा मल्टिप्लिकेशन सांगितलं तर मल्टिप्लिकेशन होणार. तर युजर जसा इन्स्ट्रक्शन देणार तसा इन्स्ट्रक्शन आपण घेऊ, मायक्रो प्रोसेसर घेणार, युजरच्या इन्स्ट्रक्शनच्या अकॉर्डिंग त्या ऑपरंट्सला आपण प्रोसेस करतो आणि युजरला एक आउटपुट देतो. जसं मी तुम्हाला सांगितलं 5+5, मग तुम्ही काय करणार, मी काहीतरी बोलतोय, तुम्ही ऐकताय, ऐकल्यानंतर तुम्ही ते आपल्या ब्रेननी प्रोसेस करता, 5+5 10, मग तुम्ही बोलता म्हणजे तुम्ही आउटपुट देता. तसंच आपला मायक्रो प्रोसेसर पण करतो, तसंच आपल्या कम्प्युटर मधला मायक्रो प्रोसेसर पण करतो. जसं आपण काही बोलतो आणि तुम्हाला आन्सर देता, तसंच आपलं कम्प्युटर युजरकडनं ऐकून घेतो, इनपुट घेतो, त्या इनपुटला प्रोसेस करतो आणि युजरच्या इनपुटच्या अकॉर्डिंग किंवा युजरच्या इन्स्ट्रक्शनच्या अकॉर्डिंग आपल्याला एक आउटपुट पण भेटतो. ठीक आहे, दिस इज हाऊ द मायक्रो प्रोसेसर वर्क्स अँड दिस इज द मेन फंक्शन ऑफ द मायक्रो प्रोसेसर. दिस इज द मेन फंक्शन ऑफ द मायक्रो प्रोसेसर. तर आता हा व्हिडिओ जो आहे 2 पार्ट्स मध्ये कव्हर करतोय आपण. ठीक आहे, हा पहिला चॅप्टर जो आहे चॅप्टर नंबर 1, या चॅप्टर नंबर 1 वी आर गोइंग टू कव्हर इन 2 पार्ट्स. सो दिस इज बेसिकली पार्ट 1. दिस व्हिडिओ इज बेसिकली पार्ट 1, कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं कव्हर करणं ते थोडं हेक्टिक होऊन जातो आणि ते तुम्हालाही थोडं कॉम्प्लेक्स होईल. त्यापेक्षा काय करू ना, या चॅप्टर 2 पार्ट्समध्ये स्प्लिट करू. पार्ट 1 अँड नेक्स्ट व्हिडिओ जो असेल तो असेल पार्ट 2. असं 2 पार्ट्समध्ये मी तुम्हाला हा व्हिडिओ एक्सप्लेन करत होतो. आता सध्या फोकस करू पार्ट 1 वरती. आणि सगळ्यात पहिलं क्वेश्चन 4 मार्काला विचारतात, सगळ्यात पहिलं क्वेश्चन जो 4 मार्काला विचारतात दॅट इज जनरेशन ऑफ मायक्रो प्रोसेसर, और आपण याला सांगू शकतो एव्होल्युशन ऑफ मायक्रो प्रोसेसर. काय सांगू शकतो, एव्होल्युशन ऑफ मायक्रो प्रोसेसर. मायक्रो प्रोसेसरला शॉर्ट मध्ये आपण असं पण लिहू शकतो बरं का, म्यूपी म्हणजे मायक्रो प्रोसेसर, शॉर्ट मध्ये आपण म्यूपी पण लिहू शकतो. ठीक आहे, आता मायक्रो प्रोसेसर काय असतो आताच तुम्हाला सांगितलं, मायक्रो प्रोसेसर काय असतो आता जस्ट तुम्हाला सांगितलं. पण मायक्रो प्रोसेसरचं एव्होल्युशन कसं झालं, एव्होल्युशन म्हणजे काय, ह्याची सुरुवात कसं झालं, कुणी सुरुवात केली ती, सगळ्यात पहिला मायक्रो प्रोसेसर कोण होता, बरोबर. तर आपण मायक्रो प्रोसेसरना 5 जनरेशन मध्ये लर्न करतो. वी स्टडी द मायक्रो प्रोसेसर इन 5 जनरेशन. सो लेट स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट जनरेशन. आणि हा क्वेश्चन यायचे चान्सेस असतात 4 मार्क्सला. येस, हा क्वेश्चन आला तर आला, 4 मार्काला येऊ शकतो, जेवढं तुम्हाला स्लाइड्स मध्ये दिसतंय. आता माझं एक्सप्लेनेशन झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओला पॉज करा आणि सगळं आपल्या सीएसच्या बुकमध्ये लिहून काढायचं. आउट ऑफ स्कोर करायचंय तर जे सांगतोय ते सिन्सिअरली फॉलो करायचं, तरच आउट ऑफ भेटेल, नाहीतर मग माझी गॅरंटी नाहीये, आधीच मी सांगतो. ठीक आहे, तर मी आधी एक्सप्लेन करतो, समजून घ्या, व्हिडिओ पॉज करा, शक्य झालं तर न बघता लिहा आणि बघून लिहिलं तरी चालेल, पण फक्त समजून लिहा. ठीक आहे, कॉपी पेस्ट करू नका. ठीक आहे, सो लेट स्टार्ट द फर्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर 4 मार्क्स, दॅट इज एव्होल्युशन ऑफ मायक्रो प्रोसेसर. हे बघा, ब्रॉडली वी कॅन क्लासिफाय द एव्होल्युशन ऑफ मायक्रो प्रोसेसर ॲज फॉलोज. सो मायक्रो प्रोसेसरचे 5 जनरेशन आपण लर्न करतोय. सो वी स्टार्ट विथ द फर्स्ट जनरेशन. The first microprocessor introduced in the market was Intel 4004. MCQ साठी मार्क करून घ्या. The first microprocessor introduced in the market was Intel 4004. Dash was the first microprocessor introduced in the market. Answer is Intel 4004. लक्षात राहील. इंटेल हा एक कंपनी होता रे, हा एक कंपनी होता नाही, हा एक कंपनी होता, आता पण आहे. मायक्रो प्रोसेसर मध्ये सगळ्यात टॉप कंपनी कोण आहे, इंटेल. भरपूर कंपनीज आहेत आपल्याकडे, टोशिबा पण आहे, सॅमसंग पण आहे, मोटोरोला पण आहे, पण मायक्रो प्रोसेसर म्हटलं की आपल्याला एकच कंपनी आठवते, दॅट इज इंटेल. तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरती बघितलं असेल, तुम्ही तुमच्या पीसी वरती बघितलं असेल, इंटेल. सो इंटेल इज द मोस्ट फेमस कंपनी, और इंटेल इज द इंटेल यांनीच मायक्रो प्रोसेसर सुरुवात केली आणि हाच एक कंपनी आहे. सो मायक्रो प्रोसेसरच्या एव्होल्युशन मध्ये आज पण एक खूप मोठा रोल प्ले करतात. आणि इंटेलने सगळ्यात पहिला मायक्रो प्रोसेसर कोणता बनवला, इंटेल 4004, अ 4-bit PMOS. व्हॉट इज PMOS? PMOSचा फुल फॉर्म तुम्हाला माहित पाहिजे. PMOS म्हणजे काय असतो, पी चॅनल मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर. पी चॅनल मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर. ठीक आहे, पी चॅनल मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर. सो आपले जे मायक्रो प्रोसेसर जे असतात ते ऍक्च्युली एका सेमीकंडक्टर मटेरियल पासून बनलेले असतात. सो आपण त्याला म्हणतो PMOS मायक्रो प्रोसेसर. ठीक आहे, हा एक 4-bit मायक्रो प्रोसेसर होता. 4-bit. जनरेशन टू जनरेशन बिट पण मॅटर करतो. सगळ्यात पहिलं जनरेशन म्हणजे 4-bit, दुसरं जनरेशन म्हणजे 8-bit, तिसरं जनरेशन म्हणजे 8चं डबल 16-bit, 4th जनरेशन म्हणजे 32-bit आणि 5th जनरेशन म्हणजे 64-bit. आज आपण कोणत्या जनरेशनचा मायक्रो प्रोसेसर वापरतोय, 5th जनरेशन म्हणजे 64-bit मायक्रो प्रोसेसर आपण वापरतोय. जसं जसं जनरेशन वाढत जातो तसं तसं 4 तुम्ही मल्टिप्लाय करायचा इंटू द ट्वाइस. सो 4-bit म्हणजे फर्स्ट जनरेशन. द फर्स्ट मायक्रो प्रोसेसर और द फर्स्ट एक मिनिट, हे फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन कोणत्या बेसिसवरती आपण म्हणतो, बेस्ड ऑन द बिट. आणि हा बिट काय म्हणतो, 4-bit म्हणजे काय, 4-bit म्हणजे काय, फर्स्ट जनरेशन मायक्रो प्रोसेसरकडे 4-bit आहे, म्हणजे त्यांच्याकडे 4 डेटा बस असतो. किती असतो, 4 डेटा बस असतो. आता सेकंड जनरेशन म्हणजे काय, त्यांच्याकडे 8-bit असतो, म्हणजे त्यांच्याकडे 8 डेटा बस असतो.
थर्ड जनरेशन म्हणजे त्यांच्याकडे 16 बिट असतो, म्हणजे काय 16 डेटा बस असतो. फोर्थ जनरेशन म्हणजे काय त्यांच्याकडे 32 बिट डेटा बस असतो. आणि फिफ्थ जनरेशन म्हणजे काय त्यांच्याकडे 64 बिट डेटा बस असतो. समजलं. जनरेशन कोणत्या बेसिसवरती क्लासिफाय करतो? बेस्ड ऑन द डेटा बस. आता हा डेटा बस काय असतो ते तुम्हाला पुढे समजेल. ठीक आहे. 4 बिट PMOS मायक्रोप्रोसेसर इन 1971 बाय द सायंटिस्ट फेडरिको फॅगिन. दिस मायक्रोप्रोसेसर वॉज फॅक्ट डिझाईन टू बी यूज इन कॅल्क्युलेटर. तर हा मायक्रोप्रोसेसर आहे ना, खूप बेसिक मायक्रोप्रोसेसर होता. हा मायक्रोप्रोसेसर इंटेल 4004 फक्त कॅल्क्युलेटरमध्ये वापरू शकत होतो आपण. ठीक आहे. इट वॉज इनएडिक्वेट फॉर जनरल पर्पज कम्प्युटिंग. व्हॉट इज जनरल पर्पज कम्प्युटिंग? जनरल पर्पज कम्प्युटिंग म्हणजे काय? तुम्ही एक इनपुट देणार, त्या इनपुटला प्रोसेस करणार, त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला आउटपुट भेटणार. तसं काम हा मायक्रोप्रोसेसर अजिबात करत नव्हता. हा फक्त बेसिक कॅल्क्युलेशन करत होता आणि ऍज अ बेसिक कॅल्क्युलेटर म्हणून आपण वापरत होतो. सगळ्यात पहिला मायक्रोप्रोसेसर इंटेल 4004. and Intel 4004 was a dash bit microprocessor, 4 bit microprocessor. MCQ मध्ये असा क्वेश्चन विचारतात. हा, इन 1972 मग काय झालं? 1971 मध्ये असं झालं. नेक्स्ट इयर इमिडिएटली 1972 इंटेल इंट्रोड्यूस द 8008. 4004 नंतर दुसरा मायक्रोप्रोसेसर त्यांनी जो बनवला तो होता 8008, द फर्स्ट 8 बिट मायक्रोप्रोसेसर. हा 8 बिट मायक्रोप्रोसेसर होता विथ द डेव्हलपमेंट ऑफ LSI टेक्नॉलॉजी. व्हॉट इज LSI? लार्ज स्केल इंटिग्रेशन. चिपमध्ये LSI म्हणजे काय असतो? लार्ज स्केल इंटिग्रेशन. लार्ज स्केल इंटिग्रेशन म्हणजे चिपचं थोडं ऍडव्हान्समेंट झाला, चिप थोडा ऍडव्हान्स झाला. LSI टेक्नॉलॉजी विथ 45 इन्स्ट्रक्शन. येस. सेकंड मायक्रोप्रोसेसर जो नेक्स्ट इयर बनवला 1972 मध्ये, त्याच्यामध्ये 45 इन्स्ट्रक्शन आले. जसं की इंटेल 4040 त्याच्या पुढे आला. मग टोशिबा म्हणून एक कंपनी होता, टोशिबा कंपनी पण मग आला. टोशिबाने एक मॉडेल दिला T3472. सो दीज ऑल थिंग्स हॅपन द फर्स्ट जनरेशन. समजलं का पहिल्या जनरेशन मध्ये काय झालं? शॉर्ट मध्ये सांगू तर पहिल्या जनरेशन मध्ये इंटेलने सगळ्यात पहिला मायक्रोप्रोसेसर बनवला इंटेल 4004. काय होता? इंटेल 4004. अँड इंटेल 4004 वॉज मेड इन 1971 इमिडिएट. आणि 1971 मध्ये हा जो मायक्रोप्रोसेसर होता हा फक्त 4 बिटचा होता. मग 1972 मध्ये इंटेलने 8 बिट मायक्रोप्रोसेसर बनवला. इंटेलने 8 बिट मायक्रोप्रोसेसर बनवला विथ द डेव्हलपमेंट ऑफ LSI टेक्नॉलॉजी अँड विथ 45 इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे. अजून एक्झाम्पल सांगायचं झालं तर इंटेल 4040 अँड टोशिबाज T3472. सो दिस वॉज फर्स्ट जनरेशन. समजलं का फर्स्ट जनरेशन मध्ये काय काय झालं? नाव वी कम टू द सेकंड जनरेशन. आता सेकंड जनरेशन मध्ये काय झालं? सेकंड जनरेशन आलं 1976 मध्ये. 1976 मध्ये 8085 वॉज इंट्रोड्यूस्ड विथ 8085 वॉज इंट्रोड्यूस. येस. इन सेकंड जनरेशन 8085 इंट्रोड्यूस झाला. पहिल्या जनरेशन मध्ये काय होता? 4 बिट अँड 8 बिट. 4 बिट अँड 8 बिट. 8 बिटचा एक मायक्रोप्रोसेसर आला. आणि सेकंड जनरेशन इज अगेन बेस्ड ऑन 8 बिट. ऍक्च्युली फर्स्ट जनरेशन होता ना, कन्फ्युज नको. फर्स्ट जनरेशन ऍक्च्युली आपण म्हणतो 4 बिट. फर्स्ट जनरेशनला आपण म्हणतो 4 बिट. पण 8 बिटची सुरुवात जस्ट झाली होती. 8 बिट मायक्रोप्रोसेसरची सुरुवात झाली होती आणि लगेच इव्होल्युशन झाला. अगेन इव्होल्युशन झाला सेकंड जनरेशन. सेकंड जनरेशनचे सगळे मायक्रोप्रोसेसर किती बिटचे होते? 8 बिटचे होते. आणि आता येतो 1976 मध्ये आपला CS2 चा हिरो. कोण? आपला CS2 चा हिरो दॅट इज 8085. सो CS2 चा हिरो कोण? 8085. CS2 चा हिरो कोण? 8085. कारण या मायक्रोप्रोसेसर वरतीच आपला पूर्ण सिलेबस डिपेंड आहे. आपलं 50% सिलेबस 8085 वरती डिपेंड आहे. सो आपण म्हणतो याला CS2 चा हिरो. ठीक आहे. सो आपला 1976 मध्ये CS2 चा हिरो आला 8085. अरे आपलं चॅप्टर 2 चं नाव काय? इन्स्ट्रक्शन सेट ऑफ 8085. म्हणजे या मायक्रोप्रोसेसर बद्दलच आपण शिकतोय. भरपूर मुलं मला प्रश्न विचारतात, सर आपल्याकडे आजच्या डेटमध्ये इंटेलचे एवढे ऍडव्हान्स मायक्रोप्रोसेसर आहेत तरी आपण 8085 का लर्न करतोय? बिकॉज 8085 इज द बेसिक मॉडेल ऑर द बेसिक आर्किटेक्चर ऑफ मायक्रोप्रोसेसर. जर तुम्हाला आजच्या डेट मधला इंटेल कोर मायक्रोप्रोसेसर वगैरे लर्न करायचं असेल तर तुम्हाला आधी बेसिक तर माहित पाहिजे, मायक्रोप्रोसेसरचा बेसिक आर्किटेक्चर माहित पाहिजे. ज्या मुलांना मायक्रोप्रोसेसरचा बेसिक आर्किटेक्चर माहित असतो त्याच मुलांना मग पुढे जाऊन ऍडव्हान्स मायक्रोप्रोसेसर समजतात. ते तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये आहे. ठीक आहे. सो 8085 वॉज इंट्रोड्यूस्ड. इट इज अ 8 बिट मायक्रोप्रोसेसर. आजच्या डेटमध्ये आपण वापरतो का? नाही. हे कुठं वापरतो आपण 8085? आजच्या डेटमध्ये आपल्याकडे किती ऍडव्हान्स मायक्रोप्रोसेसर आहेत, बरोबर? तर तुम्हाला पण ऍडव्हान्स मायक्रोप्रोसेसर तुम्हाला शिकायचं असेल, यू मस्ट नो द बेसिक मायक्रोप्रोसेसर ऑर द बेसिक आर्किटेक्चर ऑफ द मायक्रोप्रोसेसर कॉल्ड एज 8085. Developed by the microprocessor has been in the direction towards a complete microcomputer system called as microcontroller. सो 8085 आल्यानंतर भरपूर कम्प्युटरचे कामं व्हायला लागलेत आणि आपण त्याला सांगायला लागलो मायक्रो कम्प्युटर. आणि मायक्रो कम्प्युटर काय असतो? ज्याच्यामध्ये CPU असतो, ज्याच्यामध्ये रॉम असेल, रीड ओनली मेमरी, रॅम असेल, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, त्याच्यामध्ये क्लॉक असेल, इनपुट आउटपुट पोर्ट्स असेल, ऑल इन सिंगल पॅकेज. सगळं एकाच पॅकेजमध्ये आला तर त्याला आपण म्हणतो मायक्रो कम्प्युटर. काय म्हणतो? मायक्रो कम्प्युटर किंवा मायक्रो कंट्रोलर. तर सेकंड जनरेशन मध्ये 8085 आला आणि 8085च्या युजने आपल्याकडे मायक्रो कंट्रोलर पण आला.
तुम्हाला थर्ड चॅप्टर मध्ये लर्न करायचं व्हॉट इज मायक्रो कंट्रोलर. मायक्रो कंट्रोलर म्हणजे काय, सगळं एका चिपमध्ये, तुमचे इनपुट आउटपुट, तुमचा मायक्रो प्रोसेसर, तुमचा सिरियल इनपुट आउटपुट, तुमचा क्लॉक, सगळ्या एका चिपमध्ये आला तर त्याला आपण म्हणतो मायक्रो कंट्रोलर. सो व्हॉट वॉज एक्झाम्पल ऑफ सेकंड जनरेशन, इंटेल 8048, आपला 8085 तर आहेच, मोटोरोला MC 6801 एक्सेट्रा. सो दीज ऑल हॅपेंड इन सेकंड जनरेशन. चलो सेकंड जनरेशन शॉर्ट मध्ये रिवाइज करू. सेकंड जनरेशन मध्ये कोण आलता, आपला CS2 चा हिरो 8085 विच इज अ 8-bit मायक्रो प्रोसेसर. आणि सेकंड जनरेशन मध्ये हळूहळू मायक्रो प्रोसेसरचा युजेस वाढायला लागला, मायक्रो प्रोसेसर थोडे ऍडव्हान्स्ड व्हायला लागलेत आणि मायक्रो कंट्रोलर आला. मायक्रो कंट्रोलर म्हणजे काय, एकाच चिपमध्ये सगळे पॅक होणं, जसं की CPU, रॅम, रॉम, क्लॉक, इनपुट आउटपुट पोर्ट्स, मायक्रो प्रोसेसर, एव्हरीथिंग इन वन चिप, दॅट कॉल्ड एज मायक्रो कंट्रोलर. मायक्रो कंट्रोलर यायला लागलेत. ठीक आहे, समजते. दिस ऑल थिंग्स हॅपन इन सेकंड जनरेशन. थर्ड जनरेशन मध्ये काय झालं बरं, थर्ड जनरेशन, द अदर मेजर डायरेक्शन ऑफ मायक्रोप्रोसेसर इव्हॅल्युएशन हॅज बीन टुवर्ड्स वन विच परफॉर्म्स ऑल फंक्शन्स ऑफ मिनी कम्प्युटर. मग थर्ड जनरेशन मध्ये कोण आला, मिनी कम्प्युटर. समजते का, पहिल्या जनरेशन मध्ये सिंपल कॅल्क्युलेटर्स होते, दुसऱ्या जनरेशन मध्ये आपला मायक्रो प्रोसेसर 8085 आला. मायक्रो प्रोसेसर 8085 आल्यामुळं मायक्रो कंट्रोलर्स आलेत. मायक्रो कंट्रोलर्स नंतर आपल्याकडे थर्ड जनरेशन मध्ये मिनी कम्प्युटर झालेत. ठीक आहे, थर्ड जनरेशन मध्ये 16-bit, थर्ड जनरेशन मध्ये 16-bit मायक्रो प्रोसेसर. ठीक आहे, विच कॅन वर्क विथ बाइट्स, स्ट्रिंग्स, कॅरेक्टर्स, इन्स्ट्रक्शन्स ऑफ 1 मायक्रोसेकंड. कम्प्युटरचा स्पीड वाढायला लागला जसं जसं जनरेशन पुढे जातोय, मायक्रो प्रोसेसरचा स्पीड वाढायला लागला. इन 1978 इंटेल इंट्रोड्यूस हाय परफॉर्मन्स 16-bit microprocessor of 8086. Yes, 8086 came in the third generation and 8086 is 16-bit. 8085 नंतर आला 8086 which was a 16-bit microprocessor. लक्षात राहू दे, 8086 is a 16-bit microprocessor. ठीक आहे, नाव कॉल्ड ॲज APX 86. 8086 चा अजून एक नाव काय असतो, APX 86. इट वॉज इंट्रोड्यूस्ड बाय स्टीफन मॉर्स, ड्रूस रेव्हेनल ऑफ अदर सायंटिस्ट. सो थर्ड जनरेशन मध्ये काय झालं, इंटेल 8086 आला, 808 आला, झायलॉग Z800 आला, आणि M म्हणजे मोटोरोला 6800 आले. म्हणजे हे सगळे मायक्रो प्रोसेसर इव्हॉल्व व्हायला लागलेत. अँड दिस ऑल मायक्रो प्रोसेसर वेअर ऑफ 16-bit. थर्ड जनरेशन म्हणजे की 16-bit. 16-bitचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल 8086. 8-bitचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल 8085. लक्षात राहील. थर्ड जनरेशन समजलं काय काय झालं. सो थर्ड जनरेशन मध्ये आला इन शॉर्ट मिनी कम्प्युटर. मग फोर्थ जनरेशन मध्ये काय झालं बरं, फोर्थ जनरेशन विल बी ऑफ 32-bit. फोर्थ जनरेशन किती असेल, 32-bit असेल. अँड व्हॉट हॅपन इन फोर्थ जनरेशन इन 1981. त्यांनी तर रिसेंटली दिले, रिसेंटली नाहीये, 1981 वॉज व्हेरी लॉंग. सो रिसेंटली 1981 इंटेल हॅज इंट्रोड्यूस्ड अ 32-bit मायक्रो प्रोसेसर कॉल्ड ॲज 80386. काय आला, 80386, विच कॅन ॲड्रेस अ फिजिकल मेमरी अप टू 4 GB. 4 GB पर्यंत आपण फिजिकल मेमरीला ॲड्रेस करू शकतो. मीन्स आर ॲड्रेस बस कॅन ॲड्रेस अप टू 4 GB. ठीक आहे, एक्झाम्पल M68020, HP32, APX 432. APX 432 म्हणजे आपला इंटेल 80386 ला आपण APX 432 असं म्हणतो. ठीक आहे, समजते का. सो फोर्थ जनरेशन म्हणजे 32-bit अँड फिफ्थ जनरेशन गेस 64-bit. सो टुडे आज आपण जे कम्प्युटर्स वापरतो, तुम्ही तुमच्या कम्प्युटरच्या प्रॉपर्टीज मध्ये जाऊन बघा, तुम्हाला दिसेल ऑपरेटिंग सिस्टम ऑफ 64-bit. बरोबर. सो आजच्या डेटमध्ये आपण जे कम्प्युटर्स वापरतो, ऑल द कम्प्युटर्स आर फ्रॉम फिफ्थ जनरेशन. इंटेल कोर i5, इंटेल कोर डिओ, तुम्ही जे काही कम्प्युटर वापरता, जे काही तुम्ही ऍडव्हान्स कम्प्युटर वापरता, ऑल द कम्प्युटर्स आर फॉर फिफ्थ जनरेशन. अँड फिफ्थ जनरेशन कम्प्युटर इन्क्लूड 64-bit. आता 64-bitचा अर्थ काय असतो, आपला ऍड्रेस बस 64-bit असतो. काय असतो, आपला ऍड्रेस बस असतो 64-bitचा. ठीक आहे, यू कॅन सी Pentium 1, Pentium 2, Pentium 3 and Pentium 4 are recently introduced. Microprocessor by Intel Core 2 Duo, Intel Xeon are most advanced microprocessor which we have today. So all the advanced microprocessor which we are using today, are of how many bit? Are of 64-bit. समजलं का. सो दिस इज द एव्होल्युशन ऑफ मायक्रोप्रोसेसर. तर हे तुम्हाला सगळं एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तर शॉर्ट मध्ये एकदा पटकन रिवाइज करू. द first generation was 4-bit microprocessor. The first microprocessor was a PMOS, that is P-channel metal oxide semiconductor, Intel 4004 in the year 1971. 1972 मध्ये Intel 8008 आला. ठीक आहे, तिथून 8-bit ची सुरुवात झालीच होती.
आणि LSI टेक्नॉलॉजी आला, लार्ज स्केल इंटिग्रेशन टेक्नॉलॉजी आला विथ 45 इन्स्ट्रक्शन्स. आणि फक्त फर्स्ट जनरेशनमध्ये आपल्याकडे सिम्पल कॅल्क्युलेटर्स होते. काय होते? सिम्पल कॅल्क्युलेटर. सेकंड जनरेशनमध्ये मग आपल्याकडे मायक्रो कंट्रोलर आले. मायक्रो कंट्रोलर आला आणि सोबत आपल्याला इंटेल 8085 पण भेटला इन द इयर 1976. MCQ साठी इम्पॉर्टंट आहे. 8085 आला इन द इयर 1976 आणि 8085 इज व्हेरी इम्पॉर्टंट मायक्रो प्रोसेसर. मायक्रो प्रोसेसरचं एव्होल्युशन करण्याचा मागा हाच होता 8085. म्हणजे तुम्हाला मायक्रो प्रोसेसर शिकायचं आहे, इथून सुरुवात करायची. यू कॅन लर्न द मायक्रो प्रोसेसर. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मायक्रो कंट्रोलर आला. मायक्रो कंट्रोलर म्हणजे काय? सगळ्या गोष्टी एकाच चिपमध्ये, CPU, रॅम, रॉम, क्लॉक, इनपुट आउटपुट पोर्ट, सिरियल पोर्ट, मायक्रो प्रोसेसर सगळे एका चिपमध्ये, त्याला आपण तो मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे. मग मायक्रो कंट्रोलरचं एव्होल्युशन झाला इन द सेकंड जनरेशन. त्याच्यानंतर थर्ड जनरेशनमध्ये मिनी कम्प्युटर्स आलेत, 16 बिटचे आलेत आणि 8086 आला. फोर्थ जनरेशनमध्ये 32 बिट आला, 32 बिट. ठीक आहे. 1981 मध्ये आलता. आणि फिफ्थ जनरेशन आज आपण जो कम्प्युटर वापरतोय, आज आपण जे काही कम्प्युटर वापरतोय, पेंटियम सिरीज म्हणा किंवा इंटेलचे जे काही कोर सिरीज म्हणा, ऑल आर ऑफ 64 बिट विच वी आर युजिंग टुडे. 64 बिट म्हणजे ऍड्रेस बस असतो 64 बिटचा, म्हणून त्या मायक्रो प्रोसेसरला आपण म्हणतो 64 बिट मायक्रो प्रोसेसर. ठीक आहे. सो यू कॅन सी हिअर, हा इमेज तुम्हाला दिसत असेल. आजच्या डेटमध्ये आपले सगळे मायक्रो प्रोसेसर असे असतात. दिस इज द इंटेल. ठीक आहे. इंटेलचा 5th जनरेशन मायक्रो प्रोसेसर. ठीक आहे. असा ऍडव्हान्स मायक्रो प्रोसेसर आपल्याकडे आहेत. चलो, सो व्हॉट इज मायक्रो प्रोसेसर? 4 मार्क्सचं क्वेश्चन डन. ठीक आहे. 4 मार्क्सचं क्वेश्चन डन. मायक्रो प्रोसेसर काय? तेव्हापासून मायक्रो प्रोसेसर चालू आहे. पण हा मायक्रो प्रोसेसर काय आहे सर? हे बघा. सो व्हॉट इज मायक्रो प्रोसेसर? अ मायक्रो प्रोसेसर इज अ मल्टीपर्पज प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हाइस. हा काय असतो? एक छोटासा डिव्हाइस असतो. मायक्रो प्रोसेसर काय असतो? छोटासा एक डिव्हाइस असतो, एक छोटासा चिप असतो, छोटासा IC असतो, जो मल्टीपर्पज असतो. म्हणजे त्याचे भरपूर पर्पज असतात. प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हाइस, तिथं आपण प्रोग्रामिंग पण करू शकतो. दॅट रीड्स बायनरी इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम स्टोरेज डिव्हाइस. तो बायनरी इन्स्ट्रक्शन स्टोरेज डिव्हाइस मधून रीड करतो, कॉल्ड मेमरी. मेमरी मधून बायनरी इन्स्ट्रक्शन रीड करतो, ऍक्सेप्ट बायनरी डेटा ऍज इनपुट. तो इनपुट ऍक्सेप्ट करतो अँड प्रोसेस करतो, त्या इनपुटला प्रोसेस करतो अकॉर्डिंग टू दोज इन्स्ट्रक्शन्स अँड प्रोव्हाइड्स रिझल्ट. म्हणजे इन शॉर्ट तुमचा मायक्रो प्रोसेसर करतो काय? मायक्रो प्रोसेसर तुमचा करतो काय? इट ऍक्सेप्ट इनपुटला ऍक्सेप्ट करतो इन द फॉर्म ऑफ बायनरी फ्रॉम मेमरी. इनपुटला ऍक्सेप्ट करतो फ्रॉम मेमरी. इनपुट भेटल्यानंतर त्या इनपुटला काय करतो? प्रोसेस करतो ऍज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन ॲज इनपुट अँड देन वी गेट अ रिझल्ट आपल्याला भेटतो इन द फॉर्म ऑफ आउटपुट. वी गेट द रिझल्ट इन द फॉर्म ऑफ आउटपुट. समजलं का? सो मायक्रो प्रोसेसरचं डेफिनेशन पाठ करून ठेवा, ॲज इट इज तुम्हाला बोलता आलं पाहिजे. अ मायक्रो प्रोसेसर इज अ multi-purpose programmable logic device that reads binary instruction in the form of input from a storage device called as memory. It accepts binary data as input and process it according to those of the instructions given and provides the result as output. म्हणजे तो मायक्रो प्रोसेसर एक असा प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हाइस आहे जो मल्टिपल पर्पज आहे. युजर कडनं इनपुट घेणार किंवा मेमरी मधनं इनपुट घेणार, इनपुटला प्रोसेस करणार ऍज पर द इन्स्ट्रक्शन्स, युजरला त्याच्यानंतर एक आउटपुट डेव्हलप करून देणार. इनपुट घेणार, प्रोसेस करणार ऍज पर द इन्स्ट्रक्शन्स अँड इट इज गोइंग टू गिव्ह द आउटपुट. जसं की मी तुम्हाला काहीतरी विचारलं, व्हॉट इज युअर नेम? मी तुम्हाला विचारतो एक प्रश्न. चला, मी तुम्हाला एक प्रश्न विचारला, व्हॉट इज युअर नेम? मग तुम्ही काय विचार करा, म्हणजे तुम्ही सांगणार ना, माय नेम इज XYZ. बरोबर. सो मी तुम्हाला विचारलं, बरोबर, तुम्ही काहीतरी विचार करून मग बोलता ना. मग माझं प्रश्न तुम्ही ऐकता, ते तुम्ही तुमच्या ब्रेनला सेंड करता. मग तुमच्या ब्रेन माझ्या क्वेश्चनच्या अकॉर्डिंग आन्सर सांगतो, बोलतो. दॅट इज आउटपुट. मी काहीतरी बोलतोय, तुम्ही ऐकताय, दॅट इज इनपुट. तुम्ही इथून विचार करता, दॅट इज प्रोसेसिंग. आणि तुम्ही बोलताय, दॅट इज आउटपुट. जसं आपण काम करतो तसंच हा मायक्रो प्रोसेसर पण काम करतो. युजरकडनं इनपुट घेणार, त्याला प्रोसेस करणार आणि त्याला आउटपुटच्या फॉर्ममध्ये किंवा रिझल्टच्या फॉर्ममध्ये देणार. तुम्ही तर बघू शकता मायक्रो प्रोसेसर काय करणार. म्हणजे सिस्टम बस असतो. सिस्टम बस म्हणजे कम्युनिकेशनसाठी असतो. इनपुट घेणार, इनपुट इथून जाणार मायक्रो प्रोसेसरकडे. मायक्रो प्रोसेसरला जर तुम्ही ओपन करून बघितलं ना, 3च लोक असतात. ALU, रजिस्टर, कंट्रोल युनिट, अशा 3 लोकांचं बनलेला असतो आपला मायक्रो प्रोसेसर. ठीक आहे. तर आणि मेमरी असतो. मेमरी डेटा स्टोअर करण्यासाठी असतो. तर आपला असा एक मायक्रो प्रोसेसर सिस्टम बनतो. ठीक आहे. मायक्रो प्रोसेसर सिस्टम बनतो. ठीक आहे. समजलं का मायक्रो प्रोसेसर काय असतो? ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, मायक्रो प्रोसेसरला आपण ओपन करून बघितलं, आपण मायक्रो प्रोसेसरच्या आतमध्ये बघितलं तर 3 ब्लॉक्स भेटतात. इफ यू ओपन मायक्रो प्रोसेसर अँड इफ यू सी द मायक्रो प्रोसेसर, यू विल बेसिकली गेट 3 ब्लॉक्स.
One is called as the ALU. ALU म्हणजे काय असतो, अरिथमेटिकल अँड लॉजिकल युनिट. द सेकंड ब्लॉक इज कॉल्ड एज अ रजिस्टर्स अँड द थर्ड ब्लॉक इज कॉल्ड एज अ कंट्रोल युनिट. शॉर्ट मध्ये सांगू तर ALU काय करतो, अरिथमेटिकल अँड लॉजिकल युनिट. हा आपला मॅथमॅटिक्स टीचर असतो. सगळे अरिथमेटिकल ऑपरेशन आणि सगळे लॉजिकल ऑपरेशन कोण परफॉर्म करतं, ALU परफॉर्म करतो. सिंपल. चलो रजिस्टर काय करतो, रजिस्टर नावच समजा रजिस्टर, REGISTER, बरोबर, हा रजिस्टर, बरोबर. तो फिजिक्स मधला रजिस्टर नाही. रजिस्टर काय करतो, करंटला ऑपोज करतो. तो रजिस्टरची बोलत नाही मी रजिस्टर म्हणतोय, रजिस्टर. तर हा रजिस्टर काय करतो, डेटा स्टोर करतो. रजिस्टर काय करतो, डेटा स्टोर करतो, म्हणजे तर आपले डेटा स्टोर होतात. आणि कंट्रोल युनिट काय करतो, सगळ्या इनपुट आउटपुट ऑपरेशन्सला कंट्रोल करतो. कंट्रोल युनिट काय करतो, सगळ्या इनपुट आउटपुट ऑपरेशन्सला कंट्रोल करतो. चलो एक एक करून डिटेलमध्ये डिस्कस करू. सो व्हॉट इज ALU? ALU stands for arithmetic and logic unit. ठीक आहे. दिस इज द एरिया ऑफ द मायक्रोप्रोसेसर वेअर वेरियस कम्प्युटिंग फंक्शन्स आर परफॉर्म ऑन डेटा. म्हणजे आपण जो डेटा इनपुट घेतो, डेटा म्हणजे आपण ज्याला इनपुट घेतलं ना, इनपुट आपण ज्याला इनपुट घेतलं ना त्याला आपण म्हणतो डेटा. त्याला आपण प्रोसेस करतो, त्याला आपण काय करतो, प्रोसेस करतो बेस्ड ऑन द इन्स्ट्रक्शन गिवन. द ALU unit performs arithmetical operations such as addition, subtraction, etc. and logical operations such as and, or, not, XOR वगैरे आपण परफॉर्म करतो. अँड एक्सक्लुझिव्ह ऑरला आपण एक्झॉर म्हणतो. एक्झॉर लॉजिक मध्ये ना, एक्झॉर गेट, एक्झॉर. रिझल्ट्स आर स्टोर्ड इदर इन रजिस्टर ऑर इन द मेमरी. तर आपल्याला आपण एक इनपुट घेणार, इनपुट घेतल्यानंतर आपण प्रोसेस करणार, प्रोसेस ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन, अँड देन विल गेट अ आउटपुट, अँड देन विल गेट अ आउटपुट. आउटपुट आर स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ रिझल्ट्स. Outputs are stored in the form of result in memory. Outputs are stored either in register or in memory. समजलं ALU काय करतो, समजलं ALU काय करतो. ALU बेसिकली ऑपरेशन परफॉर्म करतो. ALU काय करतो, हा युनिट बेसिकली काय करतो, ऑपरेशन परफॉर्म करतो. सो दिस युनिट इज गोइंग टू परफॉर्म द ऑपरेशन. दॅट कॅन बी अरिथमेटिकल ऑपरेशन और दॅट कॅन बी द लॉजिकल ऑपरेशन. ठीक आहे. सो हा युनिट फक्त ऑपरेशन परफॉर्म करतो. अरिथमेटिकल ऑपरेशन म्हटलं की कोण येतो, अरिथमेटिकल ऑपरेशन प्लस मायनस एक्सेट्रा. अँड लॉजिकल ऑपरेशन म्हटलं काय येतो, लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर, लॉजिकल नॉर, ठीक आहे, एक्झॉर. तर हे सगळे ऑपरेशन कोण परफॉर्म करतो, ALU परफॉर्म करतो. समजलं. ALU काय करतो, सगळे ऑपरेशन परफॉर्म करायचं काम ALU करतो. अच्छा, आता ऑपरेशन परफॉर्म झाले, त्याला कुठेतरी स्टोर करावं लागेल ना. तर ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर त्याला स्टोर कोण करतं, रजिस्टर्स. येस, रजिस्टर. देर आर लॉट ऑफ रजिस्टर, देर आर सम स्पेशल रजिस्टर्स, देर आर सम जनरल पर्पज रजिस्टर. हे सगळं तुम्हाला मी ब्लॉक डायग्राम शिकवताना सांगेल. ठीक आहे. आपल्याकडे रजिस्टर्स असतात. अक्युमुलेटर इज अ स्पेशल रजिस्टर. अक्युमुलेटरला काय म्हणतो, स्पेशल रजिस्टर. आणि आपल्याकडे जनरल पर्पज रजिस्टर्स असतात. जनरल पर्पज रजिस्टर BCDEH अँड L अशा आपल्याकडे रजिस्टर्स असतात. ठीक आहे. आता हे पेयर्स मध्ये पण काम करतात. हे सगळे रजिस्टर 8 बिटचे असतात. ऑल रजिस्टर्स आर ऑफ 8 बिट. ऑल रजिस्टर्स आर ऑफ 8 बिट. हे सगळे 8 बिट रजिस्टर्स आहेत, पण हे सोबत पण काम करतात. टुगेदर दे कॅन वर्क ॲज 16 बिट. टुगेदर दे कॅन वर्क ॲज 16 बिट. 8 + 8 16. टुगेदर दे कॅन वर्क ॲज 16 बिट. हे इंडिव्हिज्युअली पण काम करतात बरं का. हे इंडिव्हिज्युअली पण काम करतात किंवा हे ग्रुपमध्ये पण काम करतात. इंडिव्हिज्युअली जर काम करत असेल तर ते 8 बिटचे असतात, आणि जर ग्रुपमध्ये काम करत असेल, त्यांचा ग्रुप बनलेला असतो बरं का, ग्रुप B आणि C चा ग्रुप असतो, D आणि E चा ग्रुप असतो, H आणि L चा ग्रुप असतो. कुणाचाही कोणासोबत ग्रुप बनत. ठीक आहे. समजलं का. सोबत काम केलं तर दॅट कॅन बी 16 बिट. समजलं का. रजिस्टर काय असतात, मी तुम्हाला रजिस्टर पण शॉर्ट मध्ये सांगितलं काय असतात. So this is the area of microprocessor which consists of various register. And what are those register? I have told you. Special registers, general purpose register. Each registers are of 8 bit. They can work individually or together they can work as 16 bit also. ठीक आहे. These registers are primarily used to store data. यांचं काम काय असतं, फक्त डेटा स्टोर करणं. फक्त डेटा स्टोर करणं. बस बाकी काही काम करत नाही. यांचं काम फक्त डेटा स्टोर करायचं असतं. टेम्पररी डेटा स्टोर करतात ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. आता प्रोग्राम आपला जोपर्यंत एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत डेटा स्टोर करायचं काम कोण करतो, रजिस्टर. सम ऑफ द रजिस्टर्स आर ऍक्सेसिबल टू द युजर थ्रू इन्स्ट्रक्शन्स. आपण या रजिस्टरला ऍक्सेस करू शकतो थ्रू इन्स्ट्रक्शन. समजलं रजिस्टर काय असतात. आणि आणि हे पण पॉईंट ऍड करा बरं का, हा पण पॉईंट ऍड करा. देर आर 2 टाइप्स ऑफ रजिस्टर. वन इज कॉल्ड एज स्पेशल रजिस्टर अँड अदर इज कॉल्ड एज जनरल पर्पज रजिस्टर. Accumulator is called as special register because after performing any operation, the result is always stored in accumulator. तुम्ही कोणताही ऑपरेशन मायक्रोप्रोसेसर 8085 मध्ये परफॉर्म करा, मायक्रोप्रोसेसर 8085 मध्ये सगळे ऑपरेशनचे रिझल्ट नेहमी स्टोर होतात अॅक्युमुलेटर मध्ये. आणि ऑपरंट्स किंवा व्हॅल्यू स्टोर करतो आपण युझिंग जनरल पर्पज रजिस्टर. समजलं. चलो नेक्स्ट असतो कंट्रोल युनिट. The control unit provides the necessary timing and control signals to all the operations in the microcomputer. It controls the flow of data between the microprocessor and memory and peripherals.
सो सगळ्यांना टायमिंग प्रोव्हाइड करणं आणि सगळ्यांना कंट्रोल करणं, हा कुणाचं काम आहे? कंट्रोल युनिट. ठीक आहे. म्हणजे आपला मायक्रोप्रोसेसरमध्ये एक इन्स्ट्रक्शन म्हणजे वन इन्स्ट्रक्शन कॅन गेट एक्झिक्युटेड ओनली वन्स. म्हणजे एका टाइमला आपण 3-4 इन्स्ट्रक्शनला एकदम रन नाही करू शकत. तर याचं काळजी कोण घेतं? याचं काळजी घेतो कंट्रोल युनिट. सो कंट्रोल युनिट मेक शुअर दॅट ओनली वन इन्स्ट्रक्शन इज गोइंग टू गो अँड इट इज गोइंग टू परफॉर्म द ऑपरेशन. आफ्टर परफॉर्मिंग दॅट देन द सेकंड इन्स्ट्रक्शन विल गो, मग तो रन होणार. थर्ड इन्स्ट्रक्शन रन होणार. फोर्थ इन्स्ट्रक्शन रन होणार. एका टाइमला सगळे 4चे 4 जाणार नाही. याची काळजी कोण घेतो? कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट विल मेक शुअर दॅट ओनली वन इन्स्ट्रक्शन विल टेक एंट्री इनसाइड द मायक्रोप्रोसेसर वन्स. सो कंट्रोल युनिट. आणि टायमिंग देतो त्याला, सगळ्यांना टायमिंग देतो, टायमिंग प्रोव्हाइड करतो. त्या टायमिंगने त्याला कळतं क्लॉक पल्स, आठवते क्लॉक पल्सने टायमिंग देतो आणि आपल्याला कळतं की इन्स्ट्रक्शन जो गेला त्याचं एक्झिक्युशन झालंय की नाही झालंय. दॅट इज अंडरस्टूड बाय द टायमिंग अँड कंट्रोल. ठीक आहे. हे तुम्हाला ब्लॉक डायग्राम एक्सप्लेन करताना हे सगळं परत एकदम डिटेलमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. एक्झामला क्वेश्चन कसं येतो? व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर. एक्झामला क्वेश्चन कसं येतो? व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर. व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर. एक्झामला क्वेश्चन आला व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर, एक्सप्लेन द फीचर्स. क्वेश्चन काय? व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर, एक्सप्लेन इट्स फीचर्स. व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर असं विचारलं ना, ठीक आहे, व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर असं जर तुम्हाला विचारलं ना, ठीक आहे, व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर असं जर तुम्हाला विचारलं ना, तर तुम्हाला एवढं सगळं देता आलं पाहिजे. हा डायग्राम ड्रॉ करता आला पाहिजे, हा डेफिनेशन देता आला पाहिजे, आणि हे सगळं ऍड करायचं, हे सगळं ऍड करायचं, हे पण ऍड करायचंय आणि हे पण ऍड करायचंय. हो हो, एवढं सगळं लिहायचं. व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर. क्वेश्चन बघा असं येतो, व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर, राईट डाऊन इट्स फीचर्स. व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर, राईट डाऊन इट्स फंक्शन्स. काही विचारू दे, व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर एवढं जर विचारलं तर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करता आला पाहिजे, हा डेफिनेशन लिहिता आला पाहिजे, हा एएलयू बद्दल लिहिता आला पाहिजे, रजिस्टर बद्दल लिहिता आला पाहिजे, कंट्रोल युनिट बद्दल लिहिता आला पाहिजे, आणि मग त्याचा पुढचा आन्सर सुरू करायचा. त्याचे फीचर्स किंवा त्याचे फंक्शन्स मग त्याच्यानंतर सुरू करायचा. हो, एवढं तुम्हाला लिहावं लागेल. सीएस मध्ये असंच मार्क्स भेटत नाही. यू हॅव टू राईट लॉट ऑफ कंटेंट, देन ओनली यू विल गेट द मार्क्स. सो व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर एवढंच प्रश्नाचा आन्सर मी तुम्हाला आता एवढा वेळ देईल. समजलं? ठीक आहे, चलो नेक्स्ट. हा एक्झामला विचारतील फंक्शन्स, कंपल्सरी क्वेश्चन 3 मार्काला तुमच्या पेपरला येणार. मी जेवढं शिकवतो ना तेवढंच तुमच्या पेपरमध्ये येणार. मी जे माझ्याकडे भरपूर टॉपिक्स आहेत शिकवायला, पण मी शिकत नाहीये कारण मला माहिती आहे तो टॉपिक एक्झामला येणार नाहीये. मी जेवढं सांगतो तेवढं करून जा, तोच तुमचा पेपर आहे. ठीक आहे, चलो टाइम जास्त नको वेस्ट करायला. फंक्शन्स ऑफ मायक्रोप्रोसेसर. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ मायक्रोप्रोसेसर. सगळ्यात पहिलं फंक्शन काय? टू फेच, डिकोड, एक्झिक्यूट प्रोग्राम इन्स्ट्रक्शन्स इन प्रॉपर ऑर्डर. मायक्रोप्रोसेसर काय करतो ना, मायक्रोप्रोसेसर काय करतो. आता मायक्रोप्रोसेसर काय असतो ते आपण डिस्कस केलं. तर मायक्रोप्रोसेसर काय करतो ते आपण डिस्कस करू. तो काय करतो? तो फेच, डिकोड आणि एक्झिक्यूट करतो. फेच म्हणजे काय असतं माहिती आहे का? इन्स्ट्रक्शन्सला नीट लक्ष द्या. इन्स्ट्रक्शन्सला मेमरीमधनं मायक्रोप्रोसेसरला आणलं. ठीक आहे, परत सांगतो, याला थोडं शॉर्ट करतो. इन्स्ट्रक्शन्स असं असतात आपल्या मेमरीमध्ये स्टोर्ड असतात. ठीक आहे, MVI B,05H. ठीक आहे, त्याच्यानंतर MVI A,02H. मग मी त्याच्यानंतर सांगतो ऍड B. ठीक आहे, असं काहीतरी इन्स्ट्रक्शन मी देतोय. ठीक आहे, सो हे बेसिकली एक छोटंसं ऍडिशनचं कोड करतोय मी एक छोटंसं ऍडिशनचं कोड रन करतोय. आय एम जस्ट रनिंग द सिम्पल ऍडिशन कोड. हे स्टोर आहे C000H, हा स्टोर आहे C001H, हा स्टोर आहे C002H. हा छोटासा ऍडिशनचा कोड आहे. म्हणजे मी रजिस्टर बी मध्ये स्टोर करतोय 05, ए मध्ये स्टोर करतोय 02, आणि मी फायर करतोय ऍड बी. सगळ्यांना माहिती आहे ना ऍड बीचा अर्थ काय असतो. अक्युमुलेटरचा व्हॅल्यू प्लस रजिस्टर बीचा व्हॅल्यू यांच्यामध्ये ऍडिशन होणार आणि याचा रिझल्ट परत अक्युमुलेटरमध्ये स्टोर करतो. अक्युमुलेटरचा व्हॅल्यू म्हणजे 2, रजिस्टर बीचा व्हॅल्यू म्हणजे 5, बरोबर. सो 5 + 2 दॅट इज 7, आणि याचा रिझल्ट कोण स्टोर होणार? मी तुम्हाला आता सांगितलं, रिझल्ट विल बी स्टोर्ड इन द अक्युमुलेटर. दॅट्स इट. सो हे असं रन होतो, अक्युमुलेटरमध्येच आपला आन्सर स्टोर होतो. ठीक आहे, तर आता या इन्स्ट्रक्शन्सला आपल्याला घेऊन यावं लागेल मायक्रोप्रोसेसरमध्ये. कुठं घेऊन यावं लागेल? मायक्रोप्रोसेसर. वी नीड टू ब्रिंग दिस इन्स्ट्रक्शन टू द मायक्रोप्रोसेसर. सो मेमरी लोकेशनमध्ये आपले इन्स्ट्रक्शन स्टोर्ड असतात. मेमरीमधनं मायक्रोप्रोसेसरला इन्स्ट्रक्शन आणायचं काम यालाच आपण म्हणतो फेच. समजलं फेच काय असतो? फेच. ब्रिंगिंग द इन्स्ट्रक्शन फ्रॉम मायक्रोप्रोसेसर टू द bringing the instructions from the memory location to the microprocessor. This is only called as fetch. Fetch नंतर काय करतो? डिकोड.
म्हणजे बायनरीमध्ये कन्वर्ट करतो, 0 आणि 1 मध्ये कन्वर्ट करतो आणि एक्झिक्यूट. पण हे सगळं काम कोण करतं? हे सगळं काम मायक्रोप्रोसेसर करतो. हे सगळं काम कोण करतो? मायक्रोप्रोसेसर. दिस इज द फर्स्ट फंक्शन ऑफ मायक्रोप्रोसेसर, दॅट मायक्रोप्रोसेसर इज गोइंग टू ब्रिंग द इन्स्ट्रक्शन फ्रॉम मेमरी टू द मायक्रोप्रोसेसर. तो त्याला बायनरीमध्ये डिकोड करणार आणि तो त्याला रन करणार. समजलं का? ज्यांना नाही समजलं थोडं मागे घ्या आणि परत एकदा ऐका. ठीक आहे, हे छोटंसं इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला सांगितलं, याचा अर्थ काय असतो. ठीक आहे, ज्यांना नाही समजलं प्लीज मागे जा आणि परत एकदा ऐकून घ्या. ठीक आहे, चलो. सो समजलं आता, पहिला पॉईंट समजलं, टू फेच मेमरीमधनं मायक्रोप्रोसेसरला इन्स्ट्रक्शन आणणं, त्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करणं आणि त्याला इन्स्ट्रक्शनच्या अकॉर्डिंग त्याला रन करणं. ठीक आहे, हे सगळं काम कोण करतं? मायक्रोप्रोसेसर. सेकंड, मायक्रोप्रोसेसर अजून काय करतो? ट्रान्सफर डेटा टू अँड फ्रॉम मेमरी टू अँड फ्रॉम इनपुट आउटपुट सेक्शन. म्हणजे एखाद्या डेटाला मेमरीपासून इनपुट आउटपुटला सेंड करणं किंवा इनपुट आउटपुट पासून मेमरीकडे एखादा डेटा रिसीव्ह करणं, हे सगळं कोण करतो? मायक्रोप्रोसेसर करतो. रिस्पॉन्स टू एक्सटर्नल इंटरप्ट्स, म्हणजे आपला मायक्रोप्रोसेसर जो आहे तो इंटरप्ट्सला रिस्पॉन्ड करतो. इंटरप्ट्स म्हणजे काय असतात? इंटरप्ट्स आर द एक्सटर्नल सिग्नल्स which is going to cause the disturbance or which is going to cause the execution of the present cycle inside the microprocessor. सगळं सांगतो. आपल्याकडे एक पुढे टॉपिक आहे इंटरप्ट्स म्हणून. तर इंटरप्ट्स मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो की इंटरप्ट्स काय असतात. सो इंटरप्ट्स म्हणजे एक्सटर्नल सिग्नल्स, असं तुम्ही लक्षात ठेवा. इंटरप्ट्स म्हणजे काय असतात? एक्सटर्नल सिग्नल जो मायक्रोप्रोसेसरच्या करंट एक्झिक्युटिंग सायकलला डिस्टर्ब करतो. दॅट इज कॉल्ड एज इंटरप्ट्स. प्रोव्हाइड ओव्हरऑल टायमिंग अँड कंट्रोल सिग्नल फॉर द एंटायर सिस्टम. म्हणजे पूर्ण सिस्टमला टायमिंग आणि कंट्रोल करायचं काम कोण करतो? मायक्रोप्रोसेसर करतो. रीड ऑर राईट ऑफ डेटा इनटू मेमरी, सो बाय डायरेक्शनल बस इज रिक्वायर्ड. सो बाय डायरेक्शनल बस पण आपल्या मायक्रोप्रोसेसरकडे असतो. सो रीड करायचं असेल एखादा डेटा रीड करू शकतो, राईट करायचं असेल एखादा डेटा राईट करू शकतो. सो वी हॅव बाय डायरेक्शनल बस. सो वी हॅव द ऍड्रेस बस अँड डेटा बस. ऑल प्रोसेसिंग अँड डेटा फ्लो इज डन इन द सिस्टम विद इन एमपीयू चिप. सो सगळं डेटा प्रोसेसिंग आपला मायक्रोप्रोसेसर काय करतो? सगळं डेटाला प्रोसेस करतो अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन्स गिवन. सो दीज आर द फंक्शन्स ऑफ द मायक्रोप्रोसेसर. समजलं का? पाठ करून जा, लर्न करून जा, समजून जा, काही करा, बोलता आलं पाहिजे. 3 मार्काला क्वेश्चन कसं विचारतात? व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर, राईट ऑन द फंक्शन्स ऑफ द मायक्रोप्रोसेसर विचारलं तर हे सगळं बोलता आलं पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट. ते नाही विचारलं तर हे विचारतील. फीचर्स ऑफ 8085 मायक्रोप्रोसेसर. हे काय होता? फंक्शन्स ऑफ मायक्रोप्रोसेसर. हे जर एक्झामला नाही आला तर तुमच्या एक्झाममध्ये हा असेल. व्हॉट आर द फीचर्स ऑफ मायक्रोप्रोसेसर 85. क्वेश्चन कसं विचारतात? व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर. आता व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर म्हटलं की तुम्हाला काय लिहायचं माहिती आहे, बरोबर? व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर म्हटलं की काय लिहायचं माहिती आहे. सो व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर, राईट ऑन द फीचर्स ऑफ 8085. असं क्वेश्चन तुम्हाला तुमच्या बोर्ड्समध्ये विचारतात. ठीक आहे, तर फीचर्स, आता व्हॉट इज मायक्रोप्रोसेसरचा आन्सर तर तुमच्याकडे आहे. अगेन दिस क्वेश्चन कॅन कम फॉर हाऊ मेनी मार्क्स? 3 मार्क्स क्वेश्चन. ठीक आहे, फीचर्स कंपल्सरी विचारतात. कंपल्सरी तुमच्या पेपरला 3 मार्क्सला असेल. फीचर्स म्हणजे काय? इट इज डिझाईन बाय इंटेल इन 1976. द इंटेल 8085 इज अ 8-bit जनरल पर्पज मायक्रोप्रोसेसर. सो बघा, फीचर्स म्हणजे काय? याच्याकडे असं काय आहे बाबा? या मायक्रोप्रोसेसर 8085 कडे असे काय आहेत? सो 8085 हॅज 8-bit डेटा बस, म्हणून आपण त्याला म्हणतो ना दिस इज अ 8-bit मायक्रोप्रोसेसर. याला आपण 8-bit मायक्रोप्रोसेसर का म्हणतो? बिकॉज it has 8-bit data bus. Second, this microprocessor is capable of addressing 64K म्हणजे 64 KB, 64 किलोबाइट्स ऑफ मेमरी. सो आपला 8085 जो आहे, सो 64 किलोबाइट्स ऑफ मेमरीला ऍड्रेस करू शकतो एका क्लॉक सायकल मध्ये. इट हॅज 16-bit ऍड्रेस बस. ऍड्रेस बस किती असतो त्याच्याकडे? 16 बिटचा ऍड्रेस बस असतो आणि 8 बिटचा डेटा बस असतो. परत एकदा रिपीट करतो, आपला मायक्रोप्रोसेसर 8085 कडे 8-bit डेटा बस असतो, 16-bit ऍड्रेस बस असतो. ठीक आहे, नेक्स्ट. दिस डिव्हाइस हॅज 40 पिन्स ड्युअल इन पॅकेज. म्हणजे आपला मायक्रोप्रोसेसर 85 जो असतो ना तो असा असतो. इकडे 20 पिन्स असतात आणि इकडे 20 पिन्स असतात. असे 20 पिन्स 40 पिन्स असतात. सो मायक्रोप्रोसेसर 8085 हॅज टोटल 40 पिन्स ड्युअल इन पॅकेज. ड्युअल इन पॅकेजला आपण डिप पॅकेज म्हणतो. डिप पॅकेज म्हणजे एकाच मायक्रोप्रोसेसरच्या आतमध्ये 40 पिन्स इंटिग्रेटेड असतात. मायक्रोप्रोसेसर 85 ला रन होण्यासाठी +5 व्होल्टचा करंट लागतो. किती लागतो? +5 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स लागतो. +5 व्होल्टचा सिंगल पॉवर सप्लाय लागतो. इट कॅन ऑपरेट विद इन 3 मेगाहर्ट्ज सिंगल फेज क्लॉक. त्याचा स्पीड किती असतो? 3 मेगाहर्ट्ज. 3 मेगाहर्ट्ज मीन्स 3 मिलियन्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स कॅन बी एक्झिक्युटेड पर सायकल. हर्ट्स म्हणजे इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्युटेड पर सायकल. ठीक आहे. द 8085 इज अ अनहान्स्ड व्हर्जन ऑफ 8080. म्हणजे 8080 मायक्रोप्रोसेसरचा ऍडव्हान्स्ड व्हर्जन असतो आपला 8085.
म्हणजे 8080 मध्ये आपण जे काही काम करतो ते सगळे काम आपण 8085 मध्ये पण करू शकतो. ऑफकोर्स तेच सांगितले. 8085 यूज इट्स अपवर्ड compatibility with 8080. Program written for 8080 can also be executed by 8085 because the upgraded version of 8080 is called as 8085. So 8080 मध्ये आपण जे काही काम करतो सगळं काम आपण 8085 मध्ये पण करू शकतो. So these are the features. काय काय features आहेत? Microprocessor 8085 is a 8-bit microprocessor. Why it is called as 8-bit microprocessor? Because it has 8-bit data bus. It can address up to 64 KB of memory and it has 16-bit of memory bus. 16-bit of address bus. Sorry, 16-bit of address bus. It has 40 pins DIP, dual in package. It requires a plus 5 volt of power supply to run. It can operate with 3 megahertz clock cycle. The speed of this microprocessor is 3 megahertz. Hertz म्हणजे instructions executed per cycle. It can execute 3 mega म्हणजे million. 3 millions of instructions can be executed per cycle. That is the speed of this microprocessor. नवीन मायक्रोप्रोसेसरची स्पीड अजून जास्त आहे, गिगाहर्ट्स मध्ये असतात. बिलियन्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स कॅन बी एक्झिक्युटेड पर सायकल, राईट. 8085 इज अ अपवर्ड व्हर्जन ऑफ 8080. म्हणजे 8080 मध्ये आपण जे काही रन करतो ते सगळं आपण 8085 मध्ये पण रन करू शकतो. ठीक आहे. सो दीज आर द फीचर्स. खूप खूप इम्पॉर्टंट टॉपिक आपला कम्प्लीट झाला. फंक्शन्स पण झाले, फीचर्स पण झाले. व्हिडिओ पॉज करा, ऐकून घ्या. आउट ऑफ स्कोर करायचं तर ऐकून घ्या. व्हिडिओ पॉज करा. व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर? राईट डाऊन द फंक्शन्स ऑफ मायक्रोप्रोसेसर. बोलता आलं पाहिजे न बघता. व्हॉट इज मायक्रोप्रोसेसर? राईट द फीचर्स ऑफ मायक्रोप्रोसेसर. बोलता आलं पाहिजे न बघता. एवढं केलं तर 3 मार्क्स तुमच्या पॉकेटमध्ये. ठीक आहे. आता त्याच्यानंतर व्हिडिओ स्टार्ट करा. चलो नेक्स्ट, पिन डायग्राम कॅन बी आस्क फॉर 3 मार्क्स. फक्त डायग्राम विचारतात. पिन डायग्राम तुम्हाला विचारतात 3 मार्क्ससाठी. तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे. काय करायचं? 1 to 20 इकडे असतो आणि 21 to 40 इकडे असतो. काही लोक काय करतात 1 to 20 करतात, मग 21 इथून स्टार्ट करतात. तिथून 21 स्टार्ट नाही करायचं, 21 इथून स्टार्ट करायचं. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा तुम्ही असं लक्षात ठेवा, AD0 पासून AD7 पर्यंत हा असतो 12 पासून 19 पर्यंत. ठीक आहे. ऍक्च्युली तुम्ही माझा प्रिव्हियस व्हिडिओ बघताल ना, त्याचं पण लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. एक प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सांगितले पिन डायग्राम कसं लक्षात ठेवायचं, शॉर्टकट सांगितलं पिन डायग्राम कसं लक्षात ठेवायचं. आता मला या व्हिडिओमध्ये ते सगळं सांगत बसलो, व्हिडिओ खूप लेंदी होईल, ते अवॉइड करतो मी. तुम्हाला पिन डायग्राम कसं लक्षात ठेवायचं ते माहित पाहिजे तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ टाकतो, ते बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं पिन डायग्राम तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. म्हणजे हा पिन डायग्राम 3 मार्क्सला विचारतात. हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ठीक आहे. हा त्याच्यानंतर बसवरती क्वेश्चन विचारतात. बसवरती कंपल्सरी क्वेश्चन विचारतात. देर आर 3 टाइप्स ऑफ बस. आता बस हा असतो काय? ऍक्च्युली बस इज द कंडक्टिंग वायर्स विच कॅरीज इन्फॉर्मेशन ऑल द पेरिफरल्स अँड कनेक्टेड टू द मायक्रोप्रोसेसर थ्रू बस. ठीक आहे. सो बस हा बेसिकली काय असतो? ठीक आहे. बस हा बेसिकली काय असतो? बस इज अ इंटरकनेक्टिंग वायर्स इनसाइड द मायक्रोप्रोसेसर जो डेटा किंवा ऍड्रेस कॅरी करतात. बस आपल्याकडे 3 टाइपचे बस असतात. बस आपल्याकडे इन शॉर्ट मायक्रोप्रोसेसरच्या आतमध्ये छोटे छोटे वायर्स असतात. त्याच वायर्सला आपण म्हणतो बस. जो डेटा कॅरी करतो, जो ऍड्रेस कॅरी करतो, त्यांना आपण काय म्हणतो? बस असं म्हणतो. ठीक आहे. सो बस आपल्याकडे 3 असतात. एक असतो ऍड्रेस बस, एक असतो डेटा बस आणि एक असतो कंट्रोल बस. असे 3 टाइपचे बस आपल्याकडे असतात. ठीक आहे. सो द ऍड्रेस बस इज अ ग्रुप ऑफ 16 लाईन्स. ऍड्रेस बस किती असतो? 16 लाईन्स असतात. 16 लाईन्स. आणि या 16 लाईन्स कसं असतो? A0 पासून A15 पर्यंत जो बस असतो तो असतो आपला ऍड्रेस बस. A0 पासून A15 पर्यंत जो बस असतो तो असतो ऍड्रेस बस. इट इज युनिडायरेक्शनल. व्हॉट इज युनिडायरेक्शनल? ऍड्रेस बस म्हणजे फक्त एका डायरेक्शन जातो. युनिडायरेक्शन म्हणजे इट कॅन ओनली गो इन वन डायरेक्शन. इट कॅन ओनली पॉइंट. म्हणजे ऍड्रेस बस काय करतो? फक्त पॉइंट करतो की तुमचा डेटा या लोकेशनला आहे, तुमचा डेटा या लोकेशनला आहे. फक्त पॉइंट करतो. फक्त एका डायरेक्शनला जाऊ शकतो. परत रिटर्न येऊ शकतो का? नाही. सो दिस बस ओनली शोज द डायरेक्शन. म्हणून आपण त्याला म्हणतो ऍड्रेस बस. Bits flow in one direction from microprocessor to peripheral devices. The MPU uses the address bus to identify the peripheral or memory location. So address bus का वापरतो? मेमरी लोकेशन आयडेंटिफाय करण्यासाठी आपण ऍड्रेस बस वापरतो. मेमरी लोकेशन आयडेंटिफाय करण्यासाठी आपण मेमरी लोकेशन ऍड्रेस बस वापरतो. म्हणजे ऍड्रेस बस फक्त आपल्याला सांगतो की या लोकेशनला तुमचा डेटा आहे. मग त्या लोकेशन मधून डेटाला एक्झॅक्टली मायक्रोप्रोसेसर मध्ये आणण्याचं काम कोण करतो? डेटा बस. येस. समजलं का? जसं की ऍड्रेस बस फक्त सांगतो की या लोकेशन मध्ये तुमचा डेटा आहे. कुठं? हा असं आपण एक एक्झाम्पल घेऊ. सो आता ऍड्रेस बस काय सांगणार? ऍड्रेस बस फक्त एवढं सांगतो की या लोकेशनला तुमचा डेटा आहे. मग या इन्स्ट्रक्शनला इथून उचलून आपल्या मायक्रोप्रोसेसर मध्ये घेऊन जातो कोण? डेटा बस.
या इन्स्ट्रक्शनला इथून असं उचलून घेऊन जातो कोण? डेटा बस. सो डेटा बेस इज बाय डायरेक्शनल. डेटा बस इन्स्ट्रक्शनला स्टोअर पण करू शकतो किंवा डेटा बस इन्स्ट्रक्शनला फेच पण करू शकतो. फेच आठवलं? फेच मेमरीमधनं मायक्रो प्रोसेसरकडे घेऊन जाणार, पण तो इन्स्ट्रक्शन आहे कुठं हे सांगणार कोण? ऍड्रेस बस. ऍड्रेस बस फक्त एवढं सांगणार की इन्स्ट्रक्शन आहे कुठं, त्याला पॉईंट करणार आणि त्या पॉईंट केल्यानंतर त्या इन्स्ट्रक्शनला त्या लोकेशन मधून मायक्रो प्रोसेसरमध्ये घेऊन जाणार कोण? डेटा बस. समजलं का डेटा बस काय असतो? ठीक आहे. डेटा बस, द डेटा बस इज अ ग्रुप ऑफ 8 लाईन्स. डेटा बस कितीचा असतो? 8 लाईन्स. सो डेटा बस इज अ ग्रुप ऑफ 8 लाईन्स यूज फॉर डेटा फ्लो. दीज लाईन्स आर बाय डायरेक्शनल. बाय डायरेक्शनल म्हणजे काय? ते डेटा घेऊन जाऊ पण शकतात मायक्रो प्रोसेसरमधनं मेमरीला, आणि मेमरीमधनं मायक्रो प्रोसेसरला डेटा घेऊन येऊ पण शकतात. डेटा फ्लोज इन बोथ डायरेक्शन. एमपीयू म्हणजे मायक्रो प्रोसेसर पासून मेमरी कडे अँड पेरिफरल कडे. And MPU uses data bus for transferring data. It can take the data also and it can bring back the data also. It can take the data, it can bring back the data. Both can be done. So data bus is called as bidirectional bus. Bi म्हणजे both the direction. It can work in both the direction. But address bus is only going to work in one direction. Unidirectional bus फक्त पॉइंट करतो की तुमचा डेटा आहे कुठं किंवा तुमचा इन्स्ट्रक्शन आहे कुठं, फक्त एवढं सांगतो. मग आपला डेटा बस जातो आणि त्या इन्स्ट्रक्शनला घेऊन येतो. आणि कंट्रोल बस काय करतो? कंट्रोल बस काय करतो? या दोन्ही बसला मॅनेज कोण करतं? कंट्रोल बस. सो कंट्रोल बस मॅनेजेस बोथ द ऍड्रेस बस अँड डेटा बस. कंट्रोल बस प्रोव्हाइड्स नेसेसरी टायमिंग अँड कंट्रोल. कंट्रोल बस काय करतो? टायमिंग आणि कंट्रोल सिग्नल प्रोव्हाइड करतो टू ऑल द ऑपरेशन्स इन मायक्रोप्रोसेसर. इट कंट्रोल्स द फ्लो ऑफ डेटा बिटवीन मायक्रोप्रोसेसर, मेमरी अँड पेरिफरल्स. कंट्रोल सिग्नल इन बस आर इनपुट आउटपुट स्लॅश मेमरी, रीड सिग्नल, राईट सिग्नल. कोणत्याही डेटावरती असं असेल ना, याला आपण जो सिग्नल डॅश असेल तर सिग्नल, रीड सिग्नल, राईट सिग्नल, हे सगळं कंट्रोल कोण करतं? कंट्रोल बस करतो. सो या सगळ्यांना कंट्रोल कोण करतो? कंट्रोल बस कंट्रोल करतो. समजलं का बस काय असतो? शॉर्टमध्ये रिवाइज करू. सो कंट्रोल बस काय करतो? बस काय असतो? बस आर द इंटरकनेक्टिंग वायर्स इनसाइड द मायक्रो प्रोसेसर. देर आर 3 टाइप्स ऑफ बस: ऍड्रेस बस, डेटा बस, कंट्रोल बस. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 3 मार्क्सला विचारतात. तुम्ही बघू शकता भरपूर वेळा हा क्वेश्चन बोर्ड्समध्ये विचारलेले. 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर बस 3 टाइपचे असतात: ऍड्रेस बस, डेटा बस, कंट्रोल बस. पॉइंट करतो फक्त कोण असतो तो? ऍड्रेस बस. तिथं लोकेशनला जाऊन इन्स्ट्रक्शनला उचलून मायक्रो प्रोसेसरमध्ये फेच कोण करतो? डेटा बस. टायमिंग आणि सिग्नल देतो कोण दोघांना? कंट्रोल बस. ठीक आहे. चलो नेक्स्ट. काही आपल्याकडे सिग्नल्स असतात. पिन डायग्राम चे काही सिग्नल्स असतात. आता 3 विचारले तर 3 मार्क्स, 4 सिग्नल विचारले तर 4 मार्क्स. पिन डायग्रामचे काही सिग्नल्स असतात. सगळ्यात पहिला सिग्नल असतो ALE. तुम्हाला दिसतो का ALE? दिसतं का ALE? एक मिनिट. हा, वेअर इज ALE? हे बघा इथं आहे ALE. ALE चा अर्थ असतो काय? ऍड्रेस लॅच एनेबल. आता ऍड्रेस लॅच एनेबल काय असतो? लॅच म्हणजे फ्लिपफ्लॉप असतो. आठवतं लॅच? मी तुम्हाला शिकवलं फ्लिपफ्लॉप 11वी मध्ये. फ्लिपफ्लॉप, अरे आठवलं का? फ्लिपफ्लॉप, लॅच, ऍड्रेस लॅच एनेबल. हे बघा हा काय करतो माहितीये का? आता आपल्याकडे एक बस आहे. आपल्याकडे इथं बघा, आपल्याकडे इथं ऍड्रेस बस आणि डेटा बस सोबत असतात. इफ यू सी 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. ठीक आहे. जर तुम्ही बघितलं हा 8 बस, हा 8 पिन्स, हे 8 पिन्स कुठून? 12 पासून 19 पर्यंत हा जो 8 पिन असतो ना, हा 8 पिन मध्ये ना ऍड्रेस बस पण आहे आणि डेटा बस पण आहे. ऍड्रेस बस पण आहे आणि डेटा बस पण आहे. पण या रिमेनिंग 8 पिन्स मध्ये इथून रिमेनिंग 8 पिन्स मध्ये म्हणजे 21 पासून 28 पर्यंत हा पण 8 पिन्स आहेत. या 8 पिन्स मध्ये फक्त ऍड्रेस बस आहे. कारण तुम्हाला माहिती आहे ऍड्रेस बस जो असतो 16 बिट्स असतो. 8 + 8 16 ऍड्रेस बस असतो आणि डेटा बस फक्त 8च असतो. तुम्हाला दिसतोय D0 पासून D7 ओनली दॅट मच इज द डेटा बस. आता जर समजा हा ALE हाय झाला, ALE समजा हाय झाला म्हणजे लॅच बनतो. काय बनतो? लॅच बनतो. ऍड्रेस बस आणि डेटा बस हे एकत्र येतात आणि यांचं लॅच बनतो, म्हणजे हे दोन्ही बस एकत्र काम करतात. ऍड्रेस बस आणि डेटा बस एकत्र काम करतात. आता समजा ऍड्रेस लॅच एनेबल हा लो झाला, ऍड्रेस लॅच एनेबल हा लो झाला, तर इथला डेटा बस आणि इथला, नीट समजून घ्या. समजा हा पिन लो झाला, तर इथला ऍड्रेस बस आणि इथला डेटा बस जो आहे सेपरेटली काम करते. दे विल वर्क सेपरेटली इफ दिस पिन इज लो.
जर ऍड्रेस लॅच एनेबल लो असेल तर सेपरेट काम करेल. म्हणजे हिथं बोलते मी, हिथं तर प्रश्नच येत नाही, हिथं तर डेटाबेस नाहीच आहे, पण हिथं ऍड्रेस बस आणि डेटाबेस सोबत आहेत ना. तर या दोघांना सोबत काम करायचं असेल तर ऍड्रेस लॅच एनेबलला हाय होणं गरजेचं आहे. ऍड्रेस लॅच एनेबल हाय झाला तर हे ऍड्रेस बस आणि डेटाबेस एकत्र काम करू शकतात, आणि ऍड्रेस लॅच एनेबल लो झाला तर हे दोन्ही सेपरेट काम करतील. बस तेवढंच आहे ऍड्रेस लॅच एनेबल, तेवढंच आहे ऍड्रेस लॅच एनेबल. आता तुम्ही तर रीड करू शकता, तुम्ही रीड करू शकता. ऍड्रेस लॅच एनेबल वन स्पेशल आउटपुट सिग्नल जनरेटेड बाय द मायक्रोप्रोसेसर टू इंडिकेट बिगिनिंग ऑफ द ऑपरेशन. It is positive going pulse generated during the first clock cycle of the machine state, and it indicates that the bits on AD7 to AD0, आठवलं, AD7 to AD0 are address bits. This signal enables the lower 8 bit of the address from the multiplex bus to latch into external flip flop. ठीक आहे, एक्सटर्नल फ्लिप फ्लॉप म्हणजे हे एकत्र येतील आणि ऍड्रेस बस आणि डेटा बस सोबत काम करतील. इट कॅन बी नेव्हर ट्राय स्टेटेड, म्हणजे दोनच स्टेट असतात, एक तर फक्त ऍड्रेस बस, दुसरा स्टेट फक्त डेटा बस. ठीक आहे, आणि ते एकत्र येतील. हे थर्ड स्टेटमेंट नाही जाऊ शकत, म्हणजे एकतर डेटा बस किंवा ऍड्रेस बस किंवा एकत्र असं. पण ते तिसऱ्या स्टेटमेंट नाही जाऊ शकत, म्हणजे इथं फक्त ऍड्रेस बस असेल, डेटा बस असेल, बस या हे दोनच असतील. अजून तिसरा कोण असतो का? नाही. म्हणून आपण म्हणतो इट कॅनॉट बी ट्राय स्टेटेड. चलो, रीड सिग्नल काय असतो, राईट सिग्नल काय असतो. सो रीड सिग्नल, आता मला कसं काय समजलं सिग्नल आहे, कारण रीडच्या वरती जर असं बार असेल तर त्याला आपण म्हणतो सिग्नल. काय म्हणतो आपण त्याला? सिग्नल. त्याला काय म्हणतो? सिग्नल. ठीक आहे, ऍक्च्युली मी सारखं फोन बघतोय कारण माझा फोनचा चार्ज आज खूप कमी आहे. मला माहित नाही आता फोन कधी बंद पडतो. कॅमेराच्या पार तिकडे कोण नाहीये, तर मला टेन्शन आलंय की मी तर बोलत राहिलो, फोन बंद झाला तर. ठीक आहे, बघू. सो व्हॉट इज रीड सिग्नल? दिस इज रीड कंट्रोल सिग्नल. दिस इज ऍक्टिव्ह लो सिग्नल. This signal indicates that the input output or memory device is to be read and data is available on the data bus. म्हणजे हा सिग्नल हाय झाला याचा अर्थ असा असतो की आपण डेटा बसला वापरू शकतो, आणि आपण मेमरीमधनं मेमरीमधून डेटा रीड करू शकतो. काय करू शकतो? मायक्रोप्रोसेसरमध्ये आणू शकतो. मेमरीमधून डेटाला आणू शकतो मायक्रोप्रोसेसरमध्ये, पण मेमरीमधून डेटाला मायक्रोप्रोसेसरमध्ये आणण्यामध्ये कोण हेल्प करतो? डेटा बस. कोण हेल्प करतो? डेटा बस. समजलं? रीड सिग्नल काय करतो? बस हाच काम रीड सिग्नल करतो. रीड सिग्नल काय करतो? इनपुट आउटपुट मधून मेमरी डिव्हाइस मधून मायक्रोप्रोसेसरमध्ये एखाद्या डेटाला आणतो, म्हणजे आपण रीड करतो म्हणजे मायक्रोप्रोसेसरमध्ये आणतो. ठीक आहे, आणि कसं आणतो? डेटा बस. इट इज ट्रायस्टेटेड ड्युरिंग होल्ड अँड हाल्ट. आता होल्ड हाल्ट काय असतं तुम्हाला पुढे समजेल 2 मिनिटात. चलो, राईट म्हणजे उलटं काम. आता मायक्रोप्रोसेसरमधून मला एखादा डेटा मेमरीला घेऊन जायचं असेल, सो आय विल यूज याला पण तो रीड ऑपरेशन. आता राईट ऑपरेशन म्हणजे काय? मायक्रोप्रोसेसर मधून मेमरीला एखादा डेटा घेऊन जाणं बाय डेटा बस. याला पण म्हणतो राईट ऑपरेशन. याला पण काय म्हणतो? राईट सिग्नल राईट ऑपरेशन परफॉर्म करतो. ठीक आहे, समजलं का? रीड राईट. चलो, नेक्स्ट इज कॉल्ड एज होल्ड म्हणजे काय असतं? इट इंडिकेट्स दॅट द पेरिफरल सच एज डायरेक्ट मेमरी ऍक्सेस controller is requesting the use of address bus and data bus. Having received a hold request, the microprocessor releases the use of the buses as soon as the current machine cycle is completed. Internal processing may continue. This processor regains the bus after the removal of hold signal. म्हणजे सीन काय? आपल्याकडे बस हा एकच असतो, रीड करण्यासाठी किंवा राईट करण्यासाठी आपल्याकडे बस एकच असतो. काही बसवरती होल्ड सिग्नल लागतात. कोणतं सिग्नल लागतात? होल्ड सिग्नल लागतात. फॉर एक्झाम्पल, मला एखादा डेटा घेऊन जायचंय, मला मायक्रोप्रोसेसर मधून मेमरीकडे एखादा डेटा घेऊन जायचंय, पण ते करण्यासाठी मला बस लागेल ना, डेटा बस. समजा डेटा बसवरती होल्ड सिग्नल असेल म्हणजे ऑलरेडी हा बस यूज मध्ये आहे. आता हा बस समजा यूज मध्ये असेल तर मी मायक्रोप्रोसेसर मधून मेमरीला डेटा घेऊन जाऊ शकत नाही. सो आय हॅव टू वेट. आय एम इन होल्ड. समजलं? अच्छा, त्याच्यानंतर अजून एक इन्स्ट्रक्शन HLDA. जर मला HLDA भेटला म्हणजे मला होल्ड एक्नॉलेज भेटला, मीन्स नाव आय कॅन यूज दिस बस. अँड नाव मला एक्नॉलेज भेटला ना, होल्ड एक्नॉलेज म्हणजे होल्ड निघाला. सो नाव आय कॅन यूज दिस डेटा बस टू सेंड द डेटा टू द मेमरी. मायक्रोप्रोसेसर मधून एखादा डेटा मेमरीमध्ये मी पाठवू शकतो किंवा घेऊन येऊ शकतो बाय युझिंग द बस. बट बस फ्री आहे की नाही? बस फ्री पाहिजे ना. एक इन्स्ट्रक्शन एका टाइमला एकच डेटा इन्स्ट्रक्शन या बसमधनं जाऊ शकतो किंवा येऊ शकतो. मल्टिपल इन्स्ट्रक्शन्स कॅनॉट गो. ठीक आहे,
So if the hold signal is there on the bus, means we cannot use that bus. If hold acknowledge, if we get the hold acknowledge, means we can use that bus for read or write purpose. Understood? So आपण म्हणतो ना, it is tri-stated using read or write. समजलं? चलो, नेक्स्ट इज इंटरप्ट अँड रिसेट इन. रिसेट इन म्हणजे काय, आपण या पिन आपण सगळं म्हणजे आपलं मेमरी लोकेशन जे काही सेट असेल त्याला आपण 000H पर्यंत आणू शकतो. सगळ्यात पहिलं मेमरी लोकेशन आपण परत येऊ शकतो बाय युझिंग द रिसेट इन पिन. ठीक आहे. सो इंटरप्ट काय असतो ते तुम्हाला पुढे कळेल 2 मिनिटात. इंटरप्ट सांगतो मी तुम्हाला पुढे काय. ठीक आहे. बाकी सिग्नल्स तुम्ही समजून घ्या. हा, आता तुम्ही समजून घ्या लास्ट टॉपिक, आजचा लास्ट टॉपिक इंटरप्ट. फक्त 10 मिनिटं माझा मोबाईल बंद नाही पडला पाहिजे. आहे 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 चालू आहे. ऑलमोस्ट 50 मिनिट्स का 55 मिनिट्स काहीतरी झाले. ठीक आहे. अजून फक्त 5-10 मिनिटं. इंटरप्ट झाला की पार्ट 1 व्हिडिओ कम्प्लीटेड. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. एक्झामला क्वेश्चन येणार. इंटरप्ट वरती 3 मार्क्स किंवा 4 मार्क्सला क्वेश्चन कंपल्सरी विचारतात. इंटरप्ट वरती 3 मार्क्स किंवा 4 मार्क्सला क्वेश्चन कंपल्सरी विचारतात. कसं विचारतात? कंपल्सरी विचारतात. सो 3 मार्क्स किंवा 4 मार्क्सला इंटरप्ट वरती क्वेश्चन कंपल्सरी विचारतील. सो व्हॉट इज इंटरप्ट? आता इंटरप्टचं तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो मी आधी. चलो, आता हे तुम्ही येत. सो दिस इज यू अँड यू आर डुईंग युअर वर्क. व्हॉट इज युअर वर्क? यू आर स्टडिंग. तुम्ही काहीतरी तुमचं काम करताय. ठीक आहे. तुम्ही तुमचं काहीतरी काम करताय. ठीक आहे. चलो, सो इंटरप्टला समजून देण्यासाठी एक एक्झाम्पल घेतोय. आता हा तुमचा फ्रेंड आहे. तुमचा फ्रेंड तुमच्याकडे आला काहीतरी कारण घेऊन. अरे यार, फ्रेंड्स रडत असतात तुमच्याकडे. तुमचे पण फ्रेंड्स तुमच्याकडे रडत असतात. तर तुम्ही ना खूप इम्पॉर्टंट सीएस अभ्यास करताय. सीएसचा पेपर आहे, सीएसचा एक्झाम येतोय आणि तुम्ही खूप इम्पॉर्टंट अभ्यास करताय आणि तुमचा फ्रेंड तुमच्याकडे रडत आला. काहीतरी कारण, अरे यार मला तुझी गाडी देणार, अरे यार मला तुझा मोबाईल देणार, अरे यार मला तुझं पेन देणार, अरे यार. आपण काय करतो? इग्नोर करतो. हा आपला फ्रेंडच आहे ना. ही इज अ फ्रेंड आणि हा काहीतरी फालतू कारण घेऊन आपल्याकडे येतोय. तर आपण काय करतो? याला इग्नोर करतो. म्हणजे आपण याला आपण आपलं काम करतो ना, आपण अभ्यास करतोय. आय एम सिटिंग अँड स्टडिंग अँड हा येऊन मला काहीतरी बोलतोय, म्हणजे हा मला डिस्टर्ब करतो ना. म्हणजे हा माझ्यासाठी काय झाला? इंटरप्ट झाला. काय झाला? इंटरप्ट म्हणजे डिस्टर्ब करतो ना. पण हा तुमचा फ्रेंड जो आहे याला पण तो मास्केबल इंटरप्ट. काय म्हणतो याला? मास्केबल इंटरप्ट. मास्केबल इंटरप्ट म्हणजे काय? हा काहीतरी फालतू कारण घेऊन येतो तुमच्याकडे. अरे मला पेन दे, अरे मला काहीतरी पेन्सिल दे. तुम्ही इथं काहीतरी इम्पॉर्टंट क्वेश्चन रीड करताय. बोर्डला कंपल्सरी येणार तो क्वेश्चन. तुम्ही तेवढं इम्पॉर्टंट क्वेश्चन रीड करताय. खूप इम्पॉर्टंट काम करता आणि तुमचा फ्रेंड काहीतरी फालतू कारण घेऊन येतोय. तर तुम्ही काय करा? त्याला इग्नोर करणार. जा नंतर इग्नोर करा. सो दिस इज कॉल्ड एज मास्केबल इंटरप्ट. म्हणजे तुम्ही त्याला इग्नोर करू शकता. फ्रेंड आहे ना, इग्नोर करू शकता. नेक्स्ट टाइम परत येऊ शकतो. चल नेक्स्ट. आता नेक्स्ट. आता हे कोण आहे? काय सांगू शकतो? हे तुमचे टीचर आहेत. समजा तुम्ही काहीतरी कॉलेजमध्ये बसून अभ्यास करताय. आता हे तुमचे टीचर, प्रिन्सिपल आहे. सगळ्यात बेस्ट प्रिन्सिपल. कॉलेजचे प्रिन्सिपल. सो प्रिन्सिपल तुमच्याकडे येत आहे. हा, तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिक अभ्यास करताय. मान्य आहे, तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिक अभ्यास करताय. बोर्ड्सला येणारा खूप इम्पॉर्टंट टॉपिक अभ्यास करताय. आता तुमचे प्रिन्सिपल आले तुमच्याकडे. तुम्ही काय म्हणणार? ए बाबा थांब, प्रिन्सिपल नंतर चल, असं म्हणतो का आपण? नाही. आपण आपलं किती जर इम्पॉर्टंट काम असेल तरी आपण तो सोडतो आणि आपलं प्रिन्सिपल जे काही विचारतात त्याचा आन्सर करतो की. सो प्रिन्सिपलला तुम्ही अवॉइड करू शकता का? प्रिन्सिपलला तुम्ही इग्नोर करू शकता का? नाही. सो प्रिन्सिपल झाला नॉन मास्केबल इंटरप्ट. काय झालं? नॉन मास्केबल इंटरप्ट. समजलं का? म्हणजे डिस्टर्ब तर दोन्ही करतात. हा पण तुमचा फ्रेंड पण तुम्हाला डिस्टर्ब करतोय, तुमचे प्रिन्सिपल पण तुम्हाला डिस्टर्ब करतात. तुम्ही काहीतरी इम्पॉर्टंट काम करत होता ना, तो तुम्ही मायक्रोप्रोसेसर आहे. तुम्ही कोण आहे? तुम्ही आहात मायक्रोप्रोसेसर. समजते का? तुम्हाला मायक्रोप्रोसेसरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक्सप्लेन करून देतोय एका सिनॅरिओनी. सो तुम्ही आहात मायक्रोप्रोसेसर. तुम्ही काहीतरी खूप इम्पॉर्टंट काम करताय. तुमचा फ्रेंड तुम्हाला डिस्टर्ब करतोय. तो झाला मास्केबल इंटरप्ट. इग्नोर करू शकता. त्याच टाइममध्ये तुमचे प्रिन्सिपल येऊन तुम्हाला जर इंटरप्ट करत असेल, अरे ऐक, आय नीड टू टॉक टू यू समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. तू काहीतरी कांड केले, मला तुझ्यासोबत खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे. तुम्ही काय म्हणणार? हो सर चला निघा, माझं कांड जर चालू असतं, मला अभ्यास करू द्या. असं बोलणार का? नाही. आपण इमिडिएटली आपलं काम थांबवणार ना. आपण लगेच अभ्यास करणं थांबवणार आणि आपण जाणार प्रिन्सिपलकडे. बोला सर काय झालं, बोला मॅम काय झालं. बरोबर? आपण आपलं काम थांबवतो ना. म्हणजे मायक्रोप्रोसेसर त्याचं करंट एक्झिक्युटिंग सायकलला स्टॉप करतो. त्याचं करंट एक्झिक्युटिंग सायकलला स्टॉप करतो आणि तो प्रायोरिटी कोणाला देतो? नॉन मास्केबल इंटरप्टला प्रायोरिटी देतो. आणि प्रायोरिटी कोणाला देत नाही? मास्केबल इंटरप्टला प्रायोरिटी देणार नाही. सो प्रायोरिटी इज लो. अजून एक पॉईंट ऍड करू शकता. प्रायोरिटी इज लो फॉर द मास्केबल इंटरप्ट अँड प्रायोरिटी इज हाय फॉर द नॉन मास्केबल इंटरप्ट. समजलं का एक स्टोरी?
समजलं का एक स्टोरी? हा, आता तुम्ही कोण होते? तुम्ही होते मायक्रो प्रोसेसर. आता समजलं इंटरप्ट काय असतो. सो इंटरप्ट म्हणजे काय असतो? एक्सटर्नल सिग्नल विच इज गोइंग टू डिस्टर्ब द करंट एक्झिक्युटिंग सायकल ऑफ द मायक्रो प्रोसेसर. करंट एक्झिक्युटिंग सायकलला जो डिस्टर्ब करायला येतो त्याला आपण म्हणतो इंटरप्ट. इंटरप्ट दोन प्रकारचे असतात. अवॉइड करू शकतो मास्केबल इंटरप्ट, अवॉइड नाही करू शकत नॉन मास्केबल इंटरप्ट, आणि तिसरा असतो वेक्टर इंटरप्ट. तो काय ते तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे, समजलं का? समजलं की छोटंसं स्टोरी, एका छोट्याशा स्टोरीने मी तुम्हाला इंटरप्ट हा टॉपिक एक्सप्लेन केला. चलो आता इंटरप्टचं थिअरी पण माहित पाहिजे. अँड इंटरप्ट इज अ सबरुटीन कॉल्ड इनिशिएटेड बाय द एक्सटर्नल डिव्हाइस, म्हणून आपण त्याला म्हणतो एक्सटर्नल सिग्नल असतो. मायक्रो प्रोसेसरला बाहेरून येणारा सिग्नल आपण म्हणतो एक्सटर्नल सिग्नल. थ्रू हार्डवेअर मधनं पण येऊ शकतो, सॉफ्टवेअर मधनं पण येऊ शकतो. आता हा इंटरप्ट हार्डवेअर मधनं आला तर आपण त्याला म्हणतो हार्डवेअर इंटरप्ट, आणि हाच इंटरप्ट सॉफ्टवेअर मधनं आला तर आपण त्याला म्हणतो सॉफ्टवेअर इंटरप्ट. ठीक आहे. An interrupt can be also viewed as a signal which suspends the normal sequence of the microprocessor, and then microprocessor gives service to that device which has been given the signal. After completing the service, microprocessor returns to the main program again. So microprocessor काहीतरी काम करतोय, इंटरप्ट येणार तर मायक्रोप्रोसेसरचं प्रेझेंट काम थांबणार. मायक्रोप्रोसेसर जो बाहेरून इंटरप्ट आलाय त्याला सर्व्हिस देणार, म्हणजे त्याला सॉल्व्ह करणार. तो सॉल्व्ह झाल्यानंतर मायक्रोप्रोसेसर त्याच्या कामाला परत लागून जाणार. सो मायक्रोप्रोसेसर कॅन हँडल इंटरप्ट. आठवते तुम्हाला फीचर? सो मायक्रोप्रोसेसर कॅन हँडल एक्सटर्नल इंटरप्ट्स व्हेरी वेल. सो दिस इज द फीचर ऑफ मायक्रोप्रोसेसर. मायक्रोप्रोसेसर बाहेरून किती जरी प्रॉब्लेम्स आले त्याला एकटा हँडल करतो. आपण कोण असतो? युजर असतो, आपल्यापर्यंत इश्यूज येत नाही. मायक्रोप्रोसेसर इंटरनली सगळे एक्सटर्नल इंटरप्ट्सला हँडल करतो. So interrupts are actually classified into two types. One is called as the hardware interrupt and other is called as the software interrupt. Hardware interrupts can be of two types, maskable and non